नमस्कार मित्रांनो, सुजय मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून आपण एम लक्ष्मीकांत यांचं इंडियन पॉलिटीचे जे बुक आहे त्यावर आपण डिस्कशनला सुरुवात करणार आहेत. तर आता जे 7वी एडिशन आहे इंडियन पॉलिटीचं, जवळजवळ मला वाटतं जुलैमध्ये आलं ते 7वी एडिशन. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 90पेक्षा जास्त चॅप्टर आहेत. तर त्याच्यावर आपण डिस्कशनला सुरुवात करणार आहे. तर मित्रांनो, आता एक काम करायचं की जेव्हा तुम्ही हा जो व्हिडिओ पाहशील तर त्यावेळी ना तुम्ही पहिल्यांदा चॅप्टर वाचायचं. समजा आता आपण चॅप्टर वाईज शिकवणार आहे मी तुम्हाला. तर आता समजा पहिला चॅप्टर आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. तर तुम्ही काय करायचं की पहिल्यांदा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड चॅप्टर वाचायचा, नंतर हा व्हिडिओ बघायचा. ओके. मग त्यांना काय होणार की ज्या गोष्टी तुमच्याकडून राहिल्यात, समजा आपण वाचतो तर सगळं, पण आपल्याला ऑब्जेक्टिव्हिटीज जमत नाही. ज्यावेळी आपलं वाचल्यानंतर जेव्हा एखादा आपण क्वेश्चन पाहतो तर आपल्याला वाचल्यासारखं वाटतं, पण काय होतं की आपल्याला त्याच्या अनुषंगानं आपण त्याच्या हायलाईट करत नाही पुस्तकामध्ये. तर आता मग आपण आता सुरुवात करताना पहिला चॅप्टर आहे की हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. ओके. तर मित्रांनो, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय, त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की ब्रिटिशर्स कसे आले आणि त्यांनी 1773 म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी होती सुरुवातीला, ते 1947पर्यंत काय काय ॲक्ट केले, त्यांचे ॲडमिनिस्ट्रेशन कसं चाललं. तर त्याच्या संदर्भात दोन आपल्याला गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की 1773 ते 1858पर्यंत द कंपनी रूल होतं, कंपनीचा रूल होता, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. आणि 1858 ते 1947पर्यंत काय होतं, दी क्राऊन रूल होतं, म्हणजे राणीचं राज्य म्हणू शकतो आपण त्याला. ओके. तर आता रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 आपण बघूया. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. तर यातला पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे की मित्रांनो, याच्यामध्ये गव्हर्नर ऑफ बेंगाल होता. 1773च्या आधी गव्हर्नर ऑफ बेंगाल होता, त्याचं आता नाव असं झालं की गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल. ओके. म्हणजे जनरल शब्द ॲड झाला, गव्हर्नर ऑफ बेंगालचं गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल झालं. अँड क्रिएटेड अँड एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ 4 मेंबर्स. ओके. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल पण सुद्धा त्यांनी तयार केली, काउन्सिल. ओके. त्याच्यामध्ये किती 4 मेंबर्स होते. तर फर्स्ट गव्हर्नर कोण होता, फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल कोण होता, हे एक लक्षात ठेवा, वॅरन हॅस्टिंग. ओके. वॅरन हॅस्टिंग. नंतरची गोष्ट काय मित्रांनो, इट मेड द गव्हर्नर ऑफ बॉम्बे अँड मद्रास प्रेसिडेन्सी सबऑर्डिनेट. जे गव्हर्नर ऑफ बॉम्बे म्हणजे आपलं मुंबई आणि मद्रासचे जे काही प्रेसिडेन्सी होत्या त्यांना इन्फिरियर, त्यांना खालचा दर्जा दिला गेला. कशाच्या, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगालच्या. ओके. नंतर काय आहे की इट प्रोव्हाइडेड फॉर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ सुप्रीम कोर्ट. आता तर दुसरी एक प्रोव्हिजन त्यांनी अशी सांगितली की सुप्रीम कोर्टची मग त्याच्या अनुषंगानं 1774 साली कलकत्तामध्ये सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. ओके. एस्टॅब्लिशमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट ॲट कलकत्ता. मग त्याच्यामध्ये कोण होतं, 1 चीफ जस्टिस अँड 3 अदर मेंबर्स. ओके. 1 चीफ जस्टिस अँड 3 अदर मेंबर्स. तर त्याचं चीफ जस्टिस कोण होते, इमिली इम्पे नावाचे चीफ जस्टिस होते. ओके. लक्षात ठेवा, इमिली इम्पे असं नाव आहे त्यांचं. तर 1 चीफ जस्टिस अँड 3 अदर जजेस. नंतरचं पुढचं प्रोव्हिजन काय आहे ॲक्च्युली की प्रोहिबिटेड द सर्वंट ऑफ द कंपनी फ्रॉम एंगेजिंग इन एनी प्रायव्हेट ट्रेड. ओके. तर याच्या आधी कसं व्हायचं, 1773च्या पूर्वी कसं व्हायचं, जे सर्वंट्स असायचे ईस्ट इंडिया कंपनीचे ते इंडिव्हिज्युअल लेवलला सुद्धा ट्रेड करायचे. ओके. जे काही भारतामध्ये होते ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही अधिकारी वगैरे होते, ते इंडिव्हिज्युअल लेवलला सुद्धा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करायचे. ओके. आणि मग ते बॅन केलं गेलं, प्रोहिबिट केलं गेलं. आणि तसंच ॲक्सेप्टिंग प्रेझेंट, जे काही ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी होते त्यांना प्रेझेंट घेण्यापासून, एखाद्या भेटवस्तू घेण्यापासून किंवा ब्राईबसुद्धा घेण्यापासून प्रोहिबिट केलं गेलं. ओके. बंदी घातली त्याच्यावर. आणि नंतर काय केलं की ह्यावेळी काय रिक्वायरिंग कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ह्यांनी जे ईस्ट इंडिया कंपनीचं जे भारतावर जे काही वर्चस्व होतं ते कसं त्यांनी आणि स्ट्रेंथन कसं केलं, तर त्यांनी की बाय रिक्वायरिंग स्ट्रेंथन द कंट्रोल ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट ओव्हर द कंपनी बाय रिक्वायरिंग द कोर्ट ऑफ डायरेक्टर्स टू रिपोर्ट टू इट्स रेव्हेन्यू सिव्हिल मिलिटरी अफेअर्स टू इन इंडिया. ओके. तर काय करायचं होतं की कंट्रोल ऑफ ब्रिटिश रिपोर्ट करायचं, कोर्ट ऑफ डायरेक्टर काय करणार, टू रिपोर्ट इट्स रिव्हेन्यू सिव्हिल अँड मिलिटरी अफेअर्स इन इंडिया. ओके. नंतर मित्रांनो काय आलं, अमेंडिंग ॲक्ट आला 1781चं, लक्षात ठेवा. तर हा ॲक्ट काय आला, तर जो रेग्युलेटिंग ॲक्ट होता 1773 त्याच्यामध्ये काही दोष होते, डिफेक्ट्स होते, ते ओव्हरकम करण्यासाठी 1781 अमेंडिंग ॲक्ट 1781 आला. ओके. तर ह्याला काय म्हणतात लक्षात ठेवा, ह्यालाच ॲक्ट ऑफ सेटलमेंट म्हणतात, ॲक्ट ऑफ सेटलमेंट. ओके. ॲक्ट ऑफ सेटलमेंट असं म्हणतात त्याला.
ॲक्ट ऑफ सेटलमेंट एवढं लक्षात ठेवा. आता का ॲक्ट ऑफ सेटलमेंट म्हणतात, तर आपण प्रिलिम्सला प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या ॲक्टला किंवा रेग्युलेटिंग ॲक्ट असो त्याला ॲक्ट ऑफ सेटलमेंट असं म्हटलं गेलं, तर तो आहे अमेंडिंग ॲक्ट ऑफ 1781. नाही, ह्याचे फीचर्स काय होते? इट एक्झेम्प्टेड द गव्हर्नर जनरल अँड द काउन्सिल फ्रॉम द ज्युरिडिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट. आता पहिलं कसं होतं, सुप्रीम कोर्ट जे होतं कलकत्त्याला 1774 जे स्थापन झालं, ओके, त्याच्या अंडर काय यायचं की गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल, पहिलं बरोबर गव्हर्नर जनरल होता, नंतर 1773 नंतर काय झालं, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल झालं, अँड काउन्सिल फ्रॉम द ज्युरिडिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट. तर आता 1781 नंतर काय केलं की त्यांना वगळलं गेलं. सुप्रीम कोर्टाचं जे काही अधिकाराचं क्षेत्र आहे त्याच्यातून गव्हर्नर जनरल आणि काउन्सिलला वगळलं गेलं, ओके. नंतर ऑल्सो आणि काय केलं, एक्झेम्प्टेड द सर्वंट्स ऑफ द कंपनी फ्रॉम द ज्युरिडिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट फॉर देअर ऑफिशियल ॲक्ट. ते ज्यांच्या जे ईस्ट इंडिया कंपनीचे जे सर्वंट होते ते त्यांच्या ऑफिशियल, ज्यांच्या ऑफिसच्या रिलेटेड जे काही ॲक्शन काम करणार होते, काम करत होते, त्यांना त्या कामाला सुद्धा सुप्रीम कोर्टच्या अधिपत्याखालून वगळलं गेलं. हे एक लक्षात ठेवा तुम्ही. नंतर काय केलं, इट एक्सक्लुडेड द रेव्हेन्यू मॅटर्स अँड द मॅटर्स अरायझिंग इन द कलेक्शन ऑफ रेव्हेन्यू फ्रॉम द ज्युरिडिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट. त्यांनी तसंच रिव्हेन्यू मॅटर जे आहेत अँड मॅटर्स अरायझिंग इन द कलेक्शन ऑफ रेव्हेन्यू, जो काही रेव्हेन्यू गोळा करायचा ते ईस्ट इंडिया कंपनी, ओके, तो मॅटर सुद्धा सुप्रीम कोर्टच्या अधिपत्याखालून वगळला गेला. तसं ओके. तिसरी प्रोव्हिजन काय आहे की इट प्रोव्हाइडेड दॅट द सुप्रीम कोर्ट वॉज टू हॅव ज्युरिडिक्शन ओव्हर ऑल द इनहॅबिटंट्स ऑफ कलकत्ता, ओके. इट ऑल्सो रिक्वायर्ड टू कोर्ट टू ॲडमिनिस्टर द पर्सनल लॉ ऑफ द defendants, okay, that is Hindu were to be tried according to the Hindus law and Muslims were to be tried according to Mohammedan law, okay. आता काय केलं याच्यानुसार की सुप्रीम कोर्ट होतं, ओके, सुप्रीम कोर्ट ज्युरिडिक्शन द्यायला होतं, ओके. तर सुप्रीम कोर्ट वॉज टू हॅव ऑल ओव्हर द इनहॅबिटंट्स ऑफ कलकत्ता, जे काही कलकत्त्यामध्ये इनहॅबिटंट्समध्ये राहणारी लोक असं म्हणा, त्यांच्यावर त्यांचं ज्युरिडिक्शन वाढवलं, ज्युरिडिक्शनचा एरिया वाढवलं, ओके. आणि कोर्टला तसंच पर्सनल लॉ होता आपला, आता हिंदू पर्सनल लॉ होतं, ओके, जे काही हिंदूंच्या केसेस असायच्या त्याच्यावर सुद्धा सुप्रीम कोर्ट ते सुद्धा सुप्रीम कोर्टच्या अधिपत्याखाली आणलं गेलं, ओके. वगळलं गेलं नाही तर आणलं गेलं, जे हिंदू लॉ होते ते सुद्धा आणलं गेलं. तसं पण वगळलं काय गेलं तर रेव्हेन्यू मॅटर आणि जे गव्हर्नर जनरल ऑफ म्हणजे वॅरेन हॅस्टिंग होता आणि जे काउन्सिल होते त्यांना वगळलं गेलं, ओके. चौथा पॉईंट काय याच्यामध्ये, इट लेट डाऊन दॅट अपील्स फ्रॉम द प्रोव्हिन्शियल कोर्ट्स, म्हणजे जे काही प्रोव्हिन्शियल म्हणजे काय, जे राज्याच्या लेवलचे जे म्हणजे प्रोव्हिन्स म्हणजे राज्य कोर्ट कुड बी टेकन टू द गव्हर्नर जनरल इन काउन्सिल अँड नॉट टू द सुप्रीम कोर्ट. जर तुम्हाला जर अपील करायचं असेल त्यावेळी जे प्रोव्हिन्शियल कोर्ट्स होते, जिल्हा कोर्ट असतील किंवा त्याच्या खालचे कोर्ट्स असतील, तर ते अपील तुम्ही कुठं करायचं तर गव्हर्नर जनरल इन काउन्सिलला करायचं, ओके. गव्हर्नर जनरल इन काउन्सिलला ते अपील करायचं, ओके. ते अपील सुप्रीम कोर्टामध्ये आपण त्यावेळी म्हणजे ते सुप्रीम कोर्टामध्ये ते अपील करू शकत नव्हते. हे अमेंडिंग ॲक्ट 1781 प्रोव्हिजन केली. जर काय अपील असेल तर ते गव्हर्नर जनरल इन काउन्सिलनं करायचं, नाहीतर सुप्रीम कोर्टला नाही, ओके. इट इम्पॉवर्ड द गव्हर्नर जनरल इन काउन्सिल टू फ्रेम रेग्युलेशन फॉर द प्रोव्हिन्शियल कोर्ट्स अँड काउन्सिल, ओके. बरोबर आहे. इथं आता काय केलं तुम्हाला मागे सांगितलं की आता आपण चौथा पॉईंट बघितला की गव्हर्नर जनरल इन काउन्सिलची ताकद पॉवर वाढवली, ओके. कशासाठी, अपील सुप्रीम कोर्टामध्ये अपीलची पॉवर काढून घेतली. तसंच गव्हर्नर जनरल जो होता ना, मग ते सुद्धा त्यांनाच अधिकार असा दिला की तुम्ही जे काही रेग्युलेशन्स आहेत प्रोव्हिन्शियल, जे राज्याचे प्रोव्हिन्स म्हणजे राज्याचे जे काही कोर्ट आहेत किंवा काउन्सिल आहेत त्यांना त्यांच्यावर रेग्युलेशन वगैरे करण्याचा अधिकार सुद्धा गव्हर्नर जनरल इन काउन्सिलला दिला गेला, ओके. सुप्रीम कोर्टला नाही, ओके. हे लक्षात ठेवा. नंतरच काय मित्रांनो, पिट्स इंडिया ॲक्ट ऑफ 1784, ओके. तर ह्याच्या फीचर्स काय आहेत इथं लक्षात ठेवा. तर पिट्स इंडिया ॲक्ट, एक मिनटं, तर हे पिट्स नाव का पडलं, इट वॉज इंट्रोड्यूस इन द ब्रिटिश पार्लमेंट बाय द देन प्राईम मिनिस्टर विल्यम पिट, ओके. लक्षात, म्हणून पिट्स इंडिया ॲक्ट हे नाव पडलं. कुणी इंट्रोड्यूस केलं, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांचे जे प्राईम मिनिस्टर होते विल्यम पिट यांनी इंट्रोड्यूस केलं, ओके. कधी केला, 1784. आता फीचर्स काय, त्याचे फीचर्स काय बघूया आपण. इट डिस्टिंग्विश्ड बिटवीन द कमर्शियल अँड पॉलिटिकल फंक्शन ऑफ द कंपनी, हे लक्षात ठेवा. कमर्शियल म्हणजे बिझनेस आले, व्यावसायिक फंक्शन, व्यावसायिक ज्यांची कार्य होते कंपनीचे आणि राजकीय कार्य होते, ह्याच्यामध्ये सेपरेशन केलं, बायफर्केशन, विभाजन केलं त्यांचं, की कमर्शियल आणि पॉलिटिकल फंक्शन जे काय होते कंपनीचे ते वेगळे केले. नंतर काय, इट अलाउड द कोर्ट ऑफ डायरेक्टर्स टू
मॅनेज द कमर्शियल अफेअर्स. ओके, कोर्ट ऑफ डायरेक्टर होते बरोबर. कोर्ट ऑफ डायरेक्टर म्हणजे कधी 1773 ॲक्ट, रेग्युलेटिंग ॲक्ट आहे 1773, त्याच्यानुसार जे कोर्ट ऑफ डायरेक्टर होते त्यांना काय केलं की ते मॅनेज करू शकतो कमर्शियल अफेअर्स, बट क्रिएटेड अ न्यू बॉडी. ते मॅनेज करत असून सुद्धा त्यांनी बोर्ड ऑफ कंट्रोल्स नावाची एक बॉडी तयार केली, कॉल्ड न्यू बॉडी तयार केली, त्याचं नाव बोर्ड BOC, बोर्ड ऑफ कंट्रोल, टू मॅनेज द पॉलिटिकल अफेअर्स. ओके, म्हणजे काय केलं की आता लक्ष, इट अलाउड कोर्ट ऑफ डायरेक्टर्स टू मॅनेज कमर्शियल अफेअर्स, मॅनेज करायचे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, पण बोर्ड ऑफ कंट्रोल काय करायचं की पॉलिटिकल अफेअर्स मॅनेज करायचे. दिस इज एस्टॅब्लिश्ड अ सिस्टम ऑफ डबल गव्हर्नमेंट. ओके, म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल कशासाठी, पॉलिटिकल अफेअर्ससाठी, आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर कशासाठी, कमर्शियल अफेअर्ससाठी. लक्षात ठेवा तुम्ही, कोर्ट ऑफ डायरेक्टर म्हणले की सी कमर्शियल अफेअर्स. नंतर काय की इट इम्पॉवर्ड द बोर्ड ऑफ कंट्रोल. बोर्ड ऑफ कंट्रोल आत्ता स्थापन केलेलं 1784 मध्ये, टू सुपरवाइज अँड डायरेक्ट ऑल ऑपरेशन्स ऑफ द सिव्हिल अँड मिलिटरी गव्हर्नमेंट ऑर रेव्हेन्यू ऑफ द ब्रिटिश पोझिशन इन इंडिया. आता इथं पहिल्यांदा उल्लेख केला, लक्षात ठेवा की फर्स्ट टाइम कॉल्ड ब्रिटिश पोझिशन इन इंडिया. हा पहिल्यांदा उल्लेख जर कोणत्या ॲक्टमध्ये केला असेल की ब्रिटिश पोझिशन हा शब्द आला, तर तो कोणत्या ॲक्टमध्ये आला, तर पिट्स इंडिया ॲक्ट ऑफ 1784. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. इट इम्पॉवर्ड द बोर्ड ऑफ कंट्रोल टू सुपरवाइज, म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल BOC, टू सुपरवाइज अँड डायरेक्ट ऑल ऑपरेशन ऑफ द सिव्हिल, मिलिटरी गव्हर्नमेंट ऑर रेव्हेन्यू ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट इंडिया. म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल काय करायचं, सुपरवाइज करायचं आणि डायरेक्शन सुद्धा द्यायचं. कोणकोणते ऑपरेशन लक्षात घ्या, सिव्हिल ऑपरेशन असेल, मिलिटरी ऑपरेशन असेल किंवा रेव्हेन्यू जरी ऑपरेशन असेल, त्या तिन्हीवर सुद्धा ते सुपरवाइज आणि डायरेक्ट करू शकत होते. आणि ब्रिटिश पोझिशन इन इंडिया हे सुद्धा टर्म आली ब्रिटिश इंडिया ॲक्ट 1784 नुसार. आता नंतर काय, ॲक्ट ऑफ 1786 बरोबर. हा ॲक्ट का महत्त्वाचा आहे की लक्षात ठेवा, 1786ला काय झालं, लॉर्ड कॉर्नवॉलिस, आपण ते नंतर बघणारच आहोत की जे कोण गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय होते त्यांची लिस्ट आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहू. तर 1786ला काय झालं की लॉर्ड कॉर्नवॉलिस वॉज अपॉइंटेड ॲज द गव्हर्नर जनरल. लॉर्ड कॉर्नवॉलिसला बेंगालचा गव्हर्नर जनरल बनवलं. ओके, तर त्याच्या अशा डिमांड होत्या, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी पुढे काहीतरी कंडिशन मांडल्या. त्या कंडिशन इम्प्लिमेंट करण्यासाठी मग ॲक्ट ऑफ 1786 आलं. तर त्या कंडिशन काय होत्या, तर त्याचं असं मत होतं की जर समजा स्पेशल केसमध्ये, ओके, जे स्पेशल केसमध्ये काउन्सिल जे होती बरोबर, ओके, स्पेशल केसमध्ये जर काउन्सिलचे जर जे काही निर्णय घेण्याचे जे काही निर्णय असेल, तर स्पेशल केसमध्ये त्याला ओव्हरराईड करण्याची पॉवर हवी होती. ओके, म्हणजे समजा डिसिजन घेतला काउन्सिलनं, काहीतरी डिसिजन घेतला, तो डिसिजन ओव्हरराईड करू शकत होता इन स्पेशल केसमध्ये. ओके, तसंच ही त्याला कमांडर इन चीफ, हे म्हणजे जे आर्मीचं पद होतं ते सुद्धा हवं होतं, कमांडर इन चीफ. ओके, मग त्याच्या मर्जीचं मन राखण्यासाठी 1786ला ॲक्ट ऑफ 1786 आला. ओके, ते झाल्यानंतर काय, मग चार्टर ॲक्ट 1793, हे लक्षात ठेवा. इट extended the overriding power given to Lord Cornwallis, okay, over his council to all future general governor and governors of presidencies. ओके, ह्या ॲक्टनुसार काय केले की जी ओव्हररायडिंग पॉवर होती, कोणाला होती, लॉर्ड कॉर्नवॉलिसला, तर ती टू ऑल फ्युचर गव्हर्नर जनरल्स अँड गव्हर्नर ऑफ प्रेसिडेन्सी. ही जे त्याच्यानंतर जे काही फ्युचरमध्ये जे काही गव्हर्नर जनरल येणार होते त्यांना ती लागू करण्यात आली. ओके, आपण बघितली की ॲक्ट ऑफ 1786 नुसार त्याला ओव्हररायडिंग पॉवर हवी होती. तीच पॉवर 1793चा जो चार्टर ॲक्ट होता, ती पॉवर जे फ्युचरमध्ये गव्हर्नर जनरल येणार आहेत त्यांना सुद्धा ती पॉवर देण्यात आली. ओके, नंतर काय, इट गेव द गव्हर्नर जनरल मोर पॉवर्स अँड कंट्रोल ओव्हर द गव्हर्नमेंट्स ऑफ द सबऑर्डिनेट प्रेसिडेन्सीज ऑफ बॉम्बे अँड मद्रास. बरोबर आहे, गव्हर्नर जनरलला तुम्हाला आपल्याला ह्याच्या अनुक्रम घटनेवरूनच कळते की ॲक्ट ऑफ 1786 नुसार गव्हर्नर जनरल म्हणजे कॉर्नवॉलिसला जास्त पॉवर होत. मग त्याच्यानुसार इट गेव द गव्हर्नर जनरल मोर पॉवर्स अँड कंट्रोल ओव्हर द गव्हर्नमेंट ऑफ द सबऑर्डिनेट प्रेसिडेन्सीज ऑफ बॉम्बे अँड मद्रास. बरोबर, हे बॉम्बे अँड मद्रास आधीच काय केलेलं की त्यांना खालचा दर्जा दिलेला गेलेला 1773च्या ॲक्टनुसार. इट एक्सटेंडेड द ट्रेड मोनोपॉली ऑफ द कंपनी इन इंडिया फॉर अ पिरियड ऑफ अनदर 20 years. ओके, मग जे कंपनीचे जे वर्चस्व होतं भारताबरोबर व्यापार करण्याचं, ओके, त्याचा 20 वर्ष कालावधी वाढवला. तो किती, 1793 ते 20 म्हणजे 1813 केला. इट प्रोव्हाइडेड दॅट द कमांडर इन चीफ वॉज नॉट टू बी मेंबर ऑफ द गव्हर्नर जनरल्स काउन्सिल अनलेस ही वॉज सो अपॉइंटेड. ओके, आता असं केलं की जो कमांडर इन चीफ, तुम्हाला माहिती आहे की ॲक्ट ऑफ 1786 नुसार
लॉर्ड कॉर्नवॉलिसला स्वतःच पद पाहिजे होतं कमांडर इन चीफ. ओके, तर त्यात तो काय ह्या ॲक्टनुसार काय आलं की प्रोव्हाइड कमांडर इन चीफ वॉज नॉट टू बी मेंबर ऑफ गव्हर्नर जनरल, जे गव्हर्नर जनरलची जी काही काउन्सिल होती, अनलेस तो मेंबर नाही कधीपर्यंत, अनलेस जेव्हा ही ही वॉज सो अपॉइंटेड, जर त्याला तसा अपॉइंट केला तर पण. ओके, नंतरच काय, इट लेट डाऊन दॅट अ मेंबर ऑफ द बोर्ड ऑफ कंट्रोल अँड देअर स्टाफ वेअर हेन्सफोर्थ टू बी पेड आउट ऑफ द इंडियन रेव्हेन्यूज. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही की ते 1793 ॲक्टनुसार असं झालं की जे बोर्ड ऑफ कंट्रोल होते आणि देअर त्यांचा जो काही स्टाफ होता, बोर्ड ऑफ कंट्रोल कधी आलं, पिट्स इंडियाच्या ॲक्टनुसार आलं, BOC म्हणतो त्याला आपण. त्यांचा जो काही पगार असेल, त्यांचे जे काही भत्ते असेल, तर ते इंडियन रेव्हेन्यूमध्ये द्यायचं ठरलं. जे भारतीय महसूलमधून जो भारतीय महसूल मिळायचा कंपनीला, त्याच्यामधून जो काही बोर्ड ऑफ कंट्रोलचा आणि त्यांच्या स्टाफचा जो काही पगार भत्ते असेल ते द्यायचं ठरलं. तर तो ॲक्ट कोणता आहे, 1793, हे लक्षात ठेवा. आता 20 वर्षानं सांगितलं की 20 वर्षानं काय सांगितलं की आपल्याला मोनोपोली ऑफ कंपनी इन इंडिया फॉर पिरियड ऑफ 20 years, कंपनीचं 20 वर्ष इथं वर्चस्व असेल. ओके, मग त्याच्या अनुषंगानंच नंतर चार्टर ॲक्ट आला 1813ला आला, बरोबर. तर चार्टर ॲक्ट त्याच्यामध्ये काय प्रोव्हिजन होते ते आपण पाहूया. इट ॲबॉलिश द ट्रेड मोनोपॉली ऑफ द कंपनी. तर त्याने ह्या ॲक्टनुसार काय केले की जी कंपनीची जी वर्चस्व, कंपनीची जी वर्चस्ववादी जी ट्रेड पॉली होती ती रद्द करण्यात आली. ओके, वर्चस्व जो त्यांचं जे व्यापारामध्ये जे वर्चस्व होतं ते रद्द केलं गेलं. आणि ह्याचा अर्थ काय झाला की इंडियन ट्रेड जो होता तो ओपन टू ऑल ब्रिटिश मर्चंट्स. कंपनी फक्त पहिली कशी होती, ईस्ट इंडिया कंपनी होती समजा, बरोबर, त्यांचं वर्चस्व होतं. मग ते वर्चस्व बंद करून त्यांनाच ते वर्चस्व बंद करून बाकीच्या ज्या काही कंपन्या होती ईस्ट इंडिया कंपनी सोडून त्यांना सुद्धा भारताचं मार्केट ओपन करण्यात आलं ट्रेड करण्यासाठी. ओके, पण त्यांची मोनोपॉली, त्यांचं वर्चस्व 2 गोष्टी मात्र राहिलं. कोणत्या, कंपनी त्यांचं जो काही चहाचा व्यापार करत असेल, हाऊएव्हर इट कंटिन्यूड द मोनोपॉली ऑफ द कंपनी ओव्हर ट्रेड इन टी अँड ट्रेड विथ चायना. ओके, जर चहाचा व्यापार आणि चायनाबरोबर व्यापार सोडून कंपनीच्या चहाचा व्यापार आणि चायनासोबतचा व्यापार हे मात्र कायमस्वरूपी कंपनीचं वर्चस्व ठेवण्यात आलं. ह्या 2 गोष्टीमध्ये कंपनीचं वर्चस्व कमी करण्यात आलं नाही, चहाचा व्यापार आणि चायनाबरोबरचा व्यापार. ओके, आता इथं काय केलं नंतर, इट असर्टेड द सॉव्हरेनिटी ऑफ द ब्रिटिश क्राउन ओव्हर द कंपनीज टेरिटोरीज इन इंडिया. ओके, हे लक्षात ठेवा. इट अलाउड द ख्रिश्चन मिशनरीज, हा एक लक्षात ठेवा. ज्या काही ख्रिश्चन मिशनरी होते ते ज्या ख्रिश्चन धर्म प्रसारणाचं काम करायचे, ओके, त्यांना सुद्धा परमिशन देण्यात आली की ते भारतामध्ये येऊ शकतात फॉर इनलाइटिंग ते भारतामध्ये लोकांचा नॉलेज देण्यासाठी, लोकांना इनलाइट करण्यासाठी भारतामध्ये येऊ शकतात. तर ख्रिश्चन मिशनरी म्हटली की 1813 ॲक्ट लक्षात ठेवा. ओके, नंतर काय झालं, इट प्रोव्हाइडेड फॉर द स्प्रेड ऑफ वेस्टर्न एज्युकेशन, जे पाश्चिमात्य शिक्षण होतं. ओके, त्याच्यासुद्धा ह्यामध्ये त्याबद्दल सुद्धा आपल्याला ह्या ॲक्टमध्ये, चार्टर ॲक्टमध्ये आपल्याला प्रोव्हिजन बघायला मिळते. नंतर काय आहे, इट ॲथॉराइज द लोकल गव्हर्नमेंट इन इंडिया टू इम्पोज टॅक्सेस ऑन पर्सन्स. जे लोकल जे डिसेंट्रलायझेशन म्हणतो आपण लोकल गव्हर्नमेंटमध्ये, त्यांना टॅक्स इम्पोज करण्याचे अधिकार देण्यात आले. ओके, दे कुड ऑल्सो पनिश द पर्सन फॉर नॉट पेईंग टॅक्स. ते जर एखाद्या व्यक्तीने टॅक्स दिला नाही तर त्यांना ते शिक्षासुद्धा देऊ शकत होते आणि त्यांना तसा चार्टर ॲक्ट ऑफ 1873 अधिकार मिळाला. ओके, तर काय काय झालं हे लक्षात ठेवा. मोनोपॉली, त्यांचं वर्चस्व कमी केलं ट्रेड, पण त्याला अपवाद कोणता, चहाचा व्यापार आणि व्यापार विथ चायनाबरोबरचा व्यापार. दुसरी गोष्ट काय आहे की सॉव्हरेनिटी असेट केली, म्हणजे ॲसर्शन ऑफ सॉव्हरेनिटी. ओके, नंतर काय, इट अलाउड द ख्रिश्चन मिशनरी, त्या ख्रिश्चन मिशनरी त्या भारतामध्ये येऊ शकत होते, त्याला परवानगी दिली. आणि जे वेस्टर्न पाश्चिमात्य शिक्षण होतं ते आपल्या नेटिव्ह भारतीयांना, जे काही इनहॅबिटंट्स ऑफ द ब्रिटिश टेरिटरी इंडिया, ते त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला याच्यात प्रोव्हिजन मिळतं. आणि तसंच लोकल गव्हर्नमेंटला टॅक्स गोळा करण्याचा सुद्धा अधिकार मिळाला. जे लोकांच्यावर टॅक्स लावायचा अधिकार मिळाला आणि जो जर टॅक्स भरला नाही तर ते त्या लोकांना शिक्षासुद्धा देऊ शकत होते, हा सुद्धा अधिकार देण्यात आला. नंतर आता 20 वर्षांना पिरियड आला, त्याचं नाव आहे चार्टर ॲक्ट ऑफ 1833. आता चार्टर ॲक्ट ऑफ 1833 मध्ये काय आहे ते आपण पाहूया. तर पहिलं आहे, इट मेड द गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल ॲज गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. हे लक्षात ठेवा. जो 1773 ॲक्टनुसार वॅरेन हॅस्टिंग, बरोबर, वॅरेन हॅस्टिंग गव्हर्नर ऑफ बेंगाल झालेला, गव्हर्नर ऑफ बेंगालचं गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल झालेलं. पण आता काय झालं की 1833च्या ॲक्टनुसार गव्हर्नर जनरल ऑफ बेंगालचं
गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झालं, म्हणजे बेंगाल गेलं त्याच्या जागी इंडिया आलं, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया अँड वेस्टेड इन हिम ऑल सिव्हिल अँड मिलिटरी पॉवर्स. त्याच्या अधिपत्याखाली सिव्हिल आणि मिलिटरीचे अधिकार सुद्धा देण्यात आले. ओके, दस द ॲक्ट वेस्टेड फॉर द फर्स्ट टाइम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, पहिल्यांदाच इथं नाव आलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विथ अथॉरिटी ओव्हर द एंटायर टेरिटोरियल एरिया. ओके, आता हे का आलं लक्षात ठेवा तुम्ही. तर 1818ला मराठा आणि इंग्रजांचं युद्ध झालं, बरोबर. त्याला काय म्हणतात, अँग्लो मराठा वॉर झालेलं. त्याच्या मग तुम्हाला माहिती आहे की बाजीराव दुसरा पेशवा हरला. नंतर तो कानपूरला बिठूर या शहरमध्ये त्याला इंग्रजांनी तिकडं बसवलं जाऊन, बरोबर. मग ते मराठाचं जेव्हा चौथं युद्ध झालं, बरोबर, 1818ला, तर बऱ्यापैकी ज्या रिजनल पॉवर होत्या आपल्या देशामध्ये, ओके, त्या म्हणजे संपलेल्या. मग त्याच्यामुळं इथं नाव आलं की गव्हर्नर जनरल ऑफ बेंगालचं गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झालं. ओके, हे एक लक्षात ठेवा. तर पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होता, तर तसा प्रश्न आला तर त्याचं नाव होतं लॉर्ड विल्यम बेंटिक. लक्षात ठेवा. ओके, नंतर काय आहे की हे डिप्रायव्ड द गव्हर्नर ऑफ बॉम्बे अँड मद्रास ऑफ देअर लेजिस्लेटिव्ह पॉवर. हे तर काय आपण सुरुवातीपासूनच बघतोय. 1773ला सुद्धा त्यांना खालचा दर्जा देण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये भर पाडली आणि त्यांना बॉम्बेचं जे गव्हर्नर आणि मद्रासचा होता त्यांच्या लेजिस्लेटिव्ह पॉवरमध्ये सुद्धा त्यांचं कमी करण्यात आले. ओके, द गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल वॉज गिवन एक्सक्लुझिव्ह लेजिस्लेटिव्ह पॉवर फॉर द एंटायरिटी ऑफ द ब्रिटिश इंडिया. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता, त्याला स्पेशल पॉवर दिली, लेजिस्लेटिव्ह पॉवर पूर्ण देशाबद्दल दिली, फॉर एंटायरिटी ऑफ ब्रिटिश इंडिया. जो पूर्ण ब्रिटिश इंडिया होता त्याच्यावर एक्सक्लुझिव्ह लेजिस्लेटिव्ह पॉवर कोणाला दिली, तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया दिली. आता ह्याच्या आधी कसं होतं, ते लॉज मेड अंडर द प्रिव्हियस ॲक्ट वेअर कॉल्ड रेग्युलेशन ॲक्ट. पण ह्याच्यानुसार वाय द लॉज मेड अंडर दिस ॲक्ट कॉल्ड, ह्याच्या आधी कसं होतं, ह्याच्या आधी जे काही ॲक्ट होते, द लॉज मेड अंडर द जे प्रिव्हियस जे काही आलेले अमेंडिंग ॲक्ट 1781 असेल किंवा पिट्स इंडिया ॲक्ट असेल, त्याच्यामधून जे काही ॲक्ट तयार व्हायचे तर त्याला काय म्हणायचं, रेग्युलेशन्स म्हणायचे. पण आता इथून पुढं 1833 नंतर त्याच ॲक्टना आपण त्याच कायद्यांना जे कोणता नवीन वगैरे कायदा बनवणार होता त्याला ॲक्ट नाव पडलं, बरोबर. पहिलं रेग्युलेशन म्हणायचे कायद्यांना, त्याच्यानंतर ॲक्ट नाव पडलं. नंतर काय, इट एंडेड द ॲक्टिव्हिटीज ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी ॲज अ कमर्शियल बॉडी. ईस्ट इंडिया कंपनीचं जे काही काम होतं की कमर्शियल बॉडी, व्यापार करणे, ओके, विच बिकम अ प्युअरली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी. तर ते आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी झाली, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे जे कमर्शियल बॉडी होती तिचा तो अधिकार रद्द करून आता ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी झाली. ओके, नंतर काय आहे, विच बिकम अ प्युअर अँड इट प्रोव्हाइडेड दॅट द कंपनीज टेरिटरीज इन इंडिया वेअर हेल्ड बाय इट इन ट्रस्ट फॉर हिज मॅजेस्टी अँड हिज हायर्स अँड सक्सेसर्स. हे एक लक्षात ठेवा, हे आपण नंतर बघणार आहोत. नंतर काय, द चार्टर ॲक्ट ऑफ 1833 अटेम्प्टेड टू इंट्रोड्यूस अ सिस्टीम ऑफ ओपन कॉम्पिटिशन फॉर सिलेक्शन ऑफ सिव्हिल सर्वंट. जे आता UPSC वगैरे आपण MPSC करतो, बरोबर, तसंच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असायची त्यावेळी. पण त्याच्यामुळे त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामवर काय होतं की ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटिश लोकांचाच अधिकार होता. मग 1833च्या चार्टर ॲक्टनुसार तीच एक्झाम ओपन कॉम्पिटिशन केलं, म्हणजे भारतातल्या मुलांना सुद्धा त्या एक्झामला बसता यावं ह्याच्यासाठी. ओके, फॉर सिलेक्शन ऑफ सिव्हिल सर्वंट अँड स्टेटेड दॅट द इंडियन शुड नॉट बी डिबार्ड फ्रॉम होल्डिंग एनी प्लेस ऑफिस ऑन एम्प्लॉयमेंट अंडर द कंपनी. ओके, म्हणजे भारतीय आज लोकांना सुद्धा कंपनी जो काही जॉब होता, ब्युरोक्रॅट्स होते ईस्ट इंडिया कंपनी, ओके, ते बनण्याचा अधिकार भारतीयांना सुद्धा देण्यात आले आणि ह्याच्या आधी तो नव्हतं. पण ह्याला कोणाचा विरोध झाला, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स याला विरोध केलेला, एवढं दिलं इथं. नंतर काय, चार्टर ॲक्ट ऑफ 1853, बरोबर, 20 वर्षाचा कालखंड घ्या, 1813, 33 आणि 1853. ओके, आता इथं काय केलं, इट सेपरेटेड फॉर द फर्स्ट टाइम द लेजिस्लेटिव्ह अँड एक्झिक्युटिव्ह फंक्शन ऑफ द गव्हर्नर जनरल्स काउन्सिल. गव्हर्नर जनरलचं जे काही काउन्सिल होतं त्याच्या मग काय केलं, त्याचं लेजिस्लेटिव्ह फंक्शन आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शन वेगळे केले. ओके, लक्षात, लेजिस्लेटिव्ह फंक्शन, एक्झिक्युटिव्ह फंक्शन म्हणजे समजा की तुम्ही आता जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आपलं एक्झिक्युटिव्ह आहे, बरोबर, आत्ताचं संसदेत म्हटलं तर, आणि लेजिस्लेटिव्ह म्हणजे जे नॉन मिनिस्टर म्हणजे जे बाकीची संसद आहे ते लेजिस्लेटिव्ह आहेत. ओके, असं लक्षात ठेवा. इट प्रोव्हाइडेड फॉर द ॲडिशन ऑफ 6 न्यू मेंबर्स कॉल्ड लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर टू द काउन्सिल. जी काही गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल होती त्याच्यामध्ये आणि 6 मेंबर ॲड केले. लक्षात ठेवा, आणि 6 मेंबर गव्हर्नर जनरलची जी काही काउन्सिल होती GGC त्याच्यामध्ये 6 मेंबर आणि ॲड केले. ओके,
इन अदर वर्ड इट एस्टॅब्लिश्ड अ सेपरेट गव्हर्नर जनरल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल विच केम टू बी नोन ॲज द इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. दिस लेजिस्लेटिव्ह विंग ऑफ, म्हणजेच ह्याचा अर्थ काय झाला की गव्हर्नर जनरल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल झाली निर्माण. ओके, त्याला इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे सुद्धा नाव आहे. ओके, मग ते नंतरचं काय आहे दुसरा की इट इंट्रोड्यूस अन ओपन कॉम्पिटिशन सिस्टीम ऑफ सिलेक्शन अँड रिक्रुटमेंट ऑफ सिव्हिल सर्वंट्स. द कॉव्हिनेंटेड सिव्हिल सर्व्हिस वॉज दस थ्रोन अप ओपन टू द इंडियन्स ऑल्सो. ओके, लक्षात ठेवा. आपण पाहिले की 1833 मध्ये सुद्धा त्याच्या संदर्भात आपल्याला प्रोव्हिजन बघायला मिळतात. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जे ओपन कॉम्पिटिशन केलं तेच आपल्याला प्रोव्हिजन 1853 जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा बघायला मिळतात. अकॉर्डिंगली मग नंतर मग त्याच्या ह्याच्यानुसारच हे जे काही प्रोव्हिजन होते त्याच्यानुसार मॅकॉली कमिटी आला. ओके, मॅकॉली कमिटी, द कमिटी ऑन द इंडियन सिव्हिल सर्व्हिस वॉज अपॉइंट केली आणि ह्या प्रोव्हिजननुसार 1854 साली कमिटी ऑन इंडियन सिव्हिल सर्व्हिस अपॉइंट केली. कुणाच्या अंडर खाली? मॅकॉलीच्या. ओके, नंतर काय इट एक्सटेंडेड द कंपनीज रूल अँड अलॉटेड इट टू रिटेन पोझेशन ऑफ द इंडियन टेरिटरीज ऑन ट्रस्ट ऑफ द ब्रिटिश क्राउन. ओके, इट एक्सटेंडेड द कंपनीचा रूल काही इतर रद्द केला नाही, तो वाढवलाच उलट. ओके, त्याचा कालखंड वाढवला. पण ह्यावेळी काय लक्षात ठेवा, इट डिड नॉट स्पेसिफाय एनी पर्टिक्युलर पिरियड. पहिले कसं होतं, 1800 आपण बघितलं की 13ला सांगितलं की किंवा 1893 सांगितलं 20 वर्ष असेल. ओके, 20 वर्ष असेल. पण आता तसं काही त्यांनी केलं नाही. ओके, त्यांनी त्यांचं काय कंपनीचं रूल असेल पण तो किती वर्ष असेल हे काही सांगितलं नाही. ओके, नंतर काय आहे की इट इंट्रोड्यूस फॉर द फर्स्ट टाइम लोकल रिप्रेझेंटेशन इन द इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आता आपण बघितले की लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शन वेगळे केलेले 1853 ॲक्टनुसार. तर आता काय केलं मग, जे इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल त्याच्यामध्ये काय की लोकल रिप्रेझेंटेशन असेल त्यांचा समावेश करण्यात केला. जे लोकलचे किंवा काय प्रश्न मांडण्यासाठी वगैरे त्यांचा सुद्धा समावेश केला गेला. मग ऑफ द 6 न्यू लेजिस्लेटिव्ह मेंबर्स, ओके, तर 6 मेंबर ॲड झालेले. 6 लेजिस्लेटिव्ह मेंबर्स ऑफ द गव्हर्नर जनरल काउन्सिल. 4 मेंबर्स वेर अपॉइंटेड बाय द लोकल प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट. ओके, आपण आता मागाशीच पाहिलं की 6 मेंबर ॲड झाले कशामध्ये? गव्हर्नर जनरल काउन्सिलमध्ये. ओके, एक मिनटं. हां, इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये 6 मेंबरचे अपॉइंटमेंट, नवीन मेंबर वाढवले. ओके, मग त्यातले 4 मेंबर लक्षात ठेवा. 6 मेंबर वाढवले, बरोबर, 6 वाढवले तर त्यातले 4 होते आणि 2 असं विभाजन केलं. तर त्यातले 4 होते ना गव्हर्नर जनरल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, तर 4 मेंबर्स, तर ते 4 मेंबर्स कोण अपॉइंट करणार? तर प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट करणार अपॉइंट. ओके, जे अपॉइंटेड बाय द लोकल प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट ऑफ मद्रास, बॉम्बे, बेंगाल आणि आग्रा. लक्षात ठेवा, हे 6 पैकी 4 मेंबर, 6 मेंबर तुम्हाला माहिती आहे गव्हर्नर इंडियन किंवा गव्हर्नर जनरल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असं म्हणतात त्याला. ओके, इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल सुद्धा असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये टोटल 6 मेंबर वाढवले गेले आणि त्यातले 4 मेंबर होते त्यांना कोण अपॉइंट करणार? तर लोकल प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट. कोणत्या आता 4 राज्याची नावं लक्षात ठेवा तुम्ही. मद्रास, बॉम्बे, बेंगाल आणि आग्रा. बेंगाल आणि आग्रा. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. बॉम्बे, मद्रास, बेंगाल आणि आग्रा. ओके, ह्या 4चे 6 पैकी 4 अपॉइंट करणार एकूण प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट करणार. कोणत्या? मद्रास, बॉम्बे, बेंगाल आणि आग्रा. नंतर आता क्राऊन रूल आला. तुम्हाला माहिती आहे की जो 1857 उठाव झाला. ओके, त्याला आपण सेपॉय म्युटिनी सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये. नंतर मग 1857 उठाव झाल्यानंतर ब्रिटिशांचं डोळे उघडले असं म्हटलं तर चालेल. मग त्यांना कळालं की भारतामध्ये जे कंपनीचा रूल आहे तो आपल्याला बंद करावा लागेल. ओके, आणि जो काही रूल आहे तो आपल्याला राणीच्या, जो त्याच्यावेळी काही क्राऊन होतं, क्राऊन म्हणजे एक राजा, ब्रिटिश किंगडमच्या अंडर आणावं लागेल. ओके, मग त्याला आपण दी क्राऊन रूल असं म्हणतात. ओके, तर गव्हर्नमेंट ऑफ, त्याच्यानुसार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आला 1858. बरोबर, लगेच 1857 जे युद्ध झालं त्याच्या 1 वर्षाने लगेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आला. ओके, दिस सिग्निफिकंट ॲक्ट वॉज इनॅक्टेड इन द वेक ऑफ द, बघितलं, रिव्हॉल्ट ऑफ 1857च्या उठावामुळे ॲक्ट आला हा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ओके, तर ह्या ॲक्टचं नाव आहे ॲक्ट फॉर द गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ॲबॉलिश द ईस्ट इंडिया कंपनी. तर ह्याचं नाव आहे, लक्ष, ॲक्ट फॉर गुड गव्हर्नन्स ऑफ द इंडिया. इथं काय केलं? गुड गव्हर्नमेंट. ओके,
गुड गव्हर्नमेंट आहे हा. ॲक्ट ऑफ गुड गव्हर्नमेंट हे लक्षात ठेवा तुम्ही. तर ह्याच्यानुसार ईस्ट इंडिया कंपनी रद्द केली, ईस्ट इंडिया कंपनी ॲबॉलिश केली गेली, हे लक्षात ठेवा. आता ह्याचे फीचर्स काय आहे लक्षात ठेवा तुम्ही. इट प्रोव्हाइडेड दॅट द इंडियन हेन्सफोर्थ वॉज टू बी गव्हर्न बाय अँड द इन द नेम ऑफ हेअर मॅजेस्टी. ओके, इथून पुढं भारतावर जो काही राज्य वगैरे जे काही कायदे वगैरे पारित करणार आहेत, तर ते आता जसं कसं आपल्या देशामध्ये आपण प्रेसिडेंट आहे. ओके, ते प्रेसिडेंटच्या नावानं आपण गोष्टी करतो, त्या गोष्टीच हर मॅजेस्टी म्हणजे काही इंग्लंडची जी क्वीन होती, ओके, ब्रिटनची, तिच्या नावाने केलं जाणार होतं. इट चेंज द डेजिग्नेशन ऑफ द गव्हर्नर जनरल. आता इथं गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होतं, तो काय झाला, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया रद्द होऊन व्हाईसरॉय पद आलं, व्हाईसरॉय. ओके, लक्षात ठेवा. ही व्हाईसरॉय वॉज द डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द ब्रिटिश क्राउन इन इंडिया. तो डायरेक्ट रिप्रेझेंट करायचा कुणाला, ब्रिटिश जे इंग्लंडची राणी होती, इंग्लंडचे जे राजघराणा होतं त्यांना रिप्रेझेंट करायचं. आणि पहिला कोण होता, लॉर्ड कॅनिंग, दस बिकम द फर्स्ट व्हाईसरॉय ऑफ इंडिया, लॉर्ड कॅनिंग, एक लक्षात ठेवा. इट इनॅक्टेड अ सिस्टम ऑफ डबल गव्हर्नमेंट बाय ॲबॉलिशिंग द बोर्ड ऑफ कंट्रोल अँड कोर्ट ऑफ डायरेक्टर. जे बोर्ड ऑफ कंट्रोल कधी आलेले, बोर्ड ऑफ कंट्रोल आलेले 1784ला. ओके, 1784ला BOC आलेलं, ते काय रद्द केलं गेलं. इट एंडेड द सिस्टम ऑफ डबल गव्हर्नमेंट बाय ॲबॉलिशिंग द बोर्ड ऑफ कंट्रोल अँड कोर्ट ऑफ डायरेक्टर. इट क्रिएटेड अ न्यू ऑफिस, सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणतात त्याला, म्हणजे SOS म्हणतात, SOS, हे लक्षात ठेवा. सेक्रेटरी ऑफ स्टेट हे कधी आलं, 1858. ओके, 1858 सेक्रेटरी ऑफ स्टेट आलं. आणि तो कोण होता, सेक्रेटरी ऑफ स्टेट वॉज अ मेंबर ऑफ द ब्रिटिश कॅबिनेट अँड वॉज रिस्पॉन्सिबल अल्टिमेटली टू द ब्रिटिश पार्लिमेंट. लक्षात ठेवा, सेक्रेटरी ऑफ स्टेट होता कोण, मेंबर ऑफ कॅबिनेट मंत्री होता. लक्षात ठेवा सर, कॅबिनेट जे होतं ब्रिटनचं त्यांचा तो मेंबर होता, म्हणजे कॅबिनेट मंत्री होता. आणि त्याला रिस्पॉन्सिबल कोणाला होता, तो ब्रिटिश पार्लमेंटला. तर इथे लक्षात ठेवा, इथे क्वेश्चन येऊ शकतो की ही वॉज अल्टिमेटली रिस्पॉन्सिबल टू द हर ब्रिटिश क्राउन. नाही, तो ब्रिटिश क्राउन किंवा ब्रिटनची जी काही राणी होती तिला रिस्पॉन्सिबल नव्हता, तर तो ब्रिटिश पार्लमेंटला, ब्रिटिश संसदेला रिस्पॉन्सिबल होतं. इट एस्टॅब्लिश्ड 15 मेंबर्स काउन्सिल ऑफ इंडिया टू असिस्ट द सेक्रेटरी ऑफ स्टेट. मग हा सेक्रेटरी ऑफ स्टेट आला. ओके, तो ऑलरेडी कॅबिनेट मंत्री होता, बरोबर. मग त्याला मदत करण्यासाठी काय 15 मेंबरची एक बॉडी तयार करण्यात आली. लक्षात ठेवा. ओके, कारण लक्षात ठेवा, तो मिनिस्टर पण होता कॅबिनेट ब्रिटनला, ऑब्विसली त्याला वर्कलोड जास्त असेल असं लक्षात ठेवा. मग त्याला असिस्ट करण्यासाठी 15 मेंबरची बॉडी तयार करण्यात आली. ओके, द काउन्सिल वॉज अन ॲडवायझरी बॉडी. द सेक्रेटरी ऑफ स्टेट वॉज मेड द चेअरमन ऑफ द काउन्सिल. ओके, ह्याचा चेअरमन कोण, 15 मेंबर काउन्सिल होती, ह्याचा चेअरमन कोण होता, स्वतः तोच राहणार होता, सेक्रेटरी ऑफ स्टेट, हे लक्षात ठेवा. ओके, इट कॉन्स्टिट्युटेड द सेक्रेटरी ऑफ स्टेट इन काउन्सिल ॲज अ बॉडी कॉर्पोरेट कॅपेबल ऑफ सुईंग अँड बिंग सुड इन इंडिया अँड इन इंग्लंड. ओके, हे लक्षात ठेवा. एक बॉडी कॉर्पोरेट सारखे वर्क करणार होतं सेक्रेटरी ऑफ स्टेट, आणि त्यांची जी काही काउन्सिल होती 15 मेंबरची, एक लक्षात ठेवा. मग आता इथं आपल्याला महत्त्वाचं काय आहे की व्हाईसरॉयचं हे पद आलं, पहिला होता लॉर्ड कॅनिंग होता. ओके, नंतर बोर्ड ऑफ कंट्रोल अँड कोर्ट ऑफ डायरेक्टर, ह्या गोष्टी रद्द करण्यात आल्या. ओके, इट क्रिएटेड न्यू ऑफिस, सेक्रेटरी ऑफ स्टेट नावाचे ऑफिस केलं. सेक्रेटरी ऑफ स्टेट हा ब्रिटिश कॅबिनेटचा मंत्री असायचा, मेंबर होता ब्रिटिश कॅबिनेटचा, तसंच तो ब्रिटिश पार्लमेंटला रिस्पॉन्सिबल होता. लक्षात ठेवा. ओके, ती फक्त ॲडवायझरी बॉडी होती. सेक्रेटरी ऑफ स्टेट स्वतःसुद्धा त्याचा चेअरमन असायचं. ओके, नंतरच काय आहे, एक मिनटं, इंडियन काउन्सिल ॲक्ट ऑफ 1861 आलं. आफ्टर द ग्रेट रिव्हॉल्ट, तुम्हाला सांगितलं की 1857चा द ब्रिटिश गव्हर्नमेंट फेल्ड नेसेसिटी ऑफ सिकिंग कॉपरेशन. तर त्यांना भारतावर राज्य करण्यासाठी आपल्या लोकांचं सहकार्य कसं मिळेल याच्यावर त्यांचा भर होतो. ओके, नंतर काय आलं की ह्या इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 नंतर 3 ॲक्ट वेअर इनॅक्टेड बाय द, त्यांच्या सहकारा ते भारतीयांचं ब्रिटनचं आता असं मत झालं की आपल्याला जर इथं राज्य करायचं असेल तर आपल्याला त्यांचं सहकार्य घेतलं पाहिजे, भारतीय लोकांचं. मग त्याच्या अनुषंगानं 3 कायदे पारित केले. मग तो आहे 1861चा असेल, नंतर 1892चा असेल आणि 1909चा असेल. द इंडियन काउन्सिल ऑफ 1861 इज अन इम्पॉर्टंट लँडमार्क. ओके, आता हे बघूया का, तर 1861 ॲक्ट, इंडियन काउन्सिल ॲक्ट ऑफ 1861 नुसार इट मेड अ बिगिनिंग ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स बाय असोसिएटिंग इंडियन्स विथ द लॉ मेकिंग पॉवर्स. ओके, जे काही इंडियन्स होते, ओके, इथून एक कशाला नव्या अध्यायाला सुरुवात झाली. तर रिप्रेझेंटेटिव्ह, भारताचे जे काही रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांना लॉ मेकिंग बॉडीमध्ये घेण्यात आले. म्हणजे काय केलं की प्रोव्हाइडेड दॅट द व्हाईसरॉय शुड नॉमिनेट सम इंडियन्स ॲज अ नॉन ऑफिशियल मेंबर्स
ऑफ हिज एक्सपांडेड काउन्सिल. बरोबर, हे त्याची जी काही एक्सपांडेड काउन्सिल झालेली, ओके, जे 15 एक्सपांडेड काउन्सिल झालेली त्याच्यामध्ये बरोबर त्यांचं काम काय असणार की लॉ वगैरे नवीन कायदे तयार करणे. तर त्याच्यावर त्यामध्ये भारतीय मेंबर्सना सुद्धा घेण्यात आलं. तर कसं, ॲज अ नॉन ऑफिशियल मेंबर्स ऑफ हिज एक्सपांडेड काउन्सिल इन 1862 लॉर्ड कॅनिंग द व्हायसरॉय नॉमिनेटेड 3 इंडियन्स टू द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. त्याच्यामध्ये कोण होतं मग हे लक्षात ठेवा. राजा ऑफ बनारस होता, महाराजा ऑफ पटियाला आणि सर दिनकरराव होते. लक्षात ठेवा, जे काही लॉ मेकिंग बॉडीसाठी जे प्रोसेसमध्ये जे काही लोकल मेंबर ॲड केले 3, त्याच्यामध्ये कोण होतं, राजा ऑफ बनारसचा राजा होता, पटियालाचा राजा होता आणि सर दिनकर होते. लक्षात ठेवा. इट इनिशिएटेड द प्रोसेस ऑफ डिसेंट्रलायझेशन बाय रिस्टोरिंग द लेजिस्लेटिव्ह पॉवर टू द बॉम्बे अँड मद्रास. हे लक्षात ठेवा. जे आपण 1773 पासून बघतोय की बॉम्बे अँड मद्रासला खूप खालचा दर्जा दिला गेला होता, तो आता काय केलं, डिसेंट्रलायझेशनची प्रोसेस सुरू केली. मग त्यांना रिस्टोरिंग द लेजिस्लेटिव्ह पॉवर टू द बॉम्बे अँड मद्रासला लेजिस्लेटिव्ह पॉवर रिस्टोर केली गेली. ओके, इट दस रिव्हर्स द सेंट्रलायझिंग टेंडन्सी. ओके, सांगितलंय. नंतर काय आहे की इट ऑल्सो प्रोव्हाइडेड फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू लेजिस्लेटिव्ह काउन्सिल फॉर बेंगाल, नॉर्थ वेस्ट फ्रंट प्रोव्हिन्स अँड पंजाब विच वेअर एस्टॅब्लिश्ड इन. आता लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे की इथं आपण आत्ताच पाहिले की डिसेंट्रलायझेशन सुरू केलं कसं की बॉम्बे अँड मद्रासला त्यांच्या पॉवर दिले. मग त्याच्यानुसारच काय केले की एस्टॅब्लिश न्यू लेजिस्लेटिव्ह काउन्सिल फॉर बेंगाल असेल, बेंगाल, नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्सेस आणि पंजाबसाठी काय केले की एक न्यू लेजिस्लेटिव्ह काउन्सिल तयार केली गेली. ओके, बेंगालला कधी केली गेली ती मग 1862, हे एक लक्षात ठेवा. नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्सला कधी केली 1886 आणि पंजाबला 1897, हे लक्षात ठेवा. क्रोनॉलॉजी येऊ शकते MPSCला बाबा की 1861 इंडियन काउन्सिल ॲक्ट ऑफ 1861 नुसार ज्या काही न्यू लेजिस्लेटिव्ह काउन्सिल बनवले गेले बेंगालला, नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्सला आणि पंजाबला, तर त्याची क्रोनॉलॉजी लावा. मग पहिली कधी बनवली गेली समजा 1861, 1862, मग दुसरी कधी 1886 आणि तिसरी कधी 1897. ओके, पहिली कोणाला बनवली गेली, बेंगालला. लक्षात ठेवा, बेंगाल सगळ्यात पहिल्यांदा बेंगालच असायचं, नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स आणि पंजाबला. ओके, ह्या तिघांना केलं 1862, 1886 नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स आणि 1897 ही 3 क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा. बेंगालपासून सुरुवात झाली. आता ABCD पासून तुम्ही लक्षात ठेवलं तर चालेल. ओके, पहिल्यांदा B असतं ABCD मध्ये म्हणजे बेंगाल, नंतर N असतं आणि नंतर P असतं. साल लक्षात ठेवा, 1862, 1886, 1897. नंतर काय आहे की इट empowered the viceroy to make rules and orders for the more convenient transaction of business in the council. It also gave a recognition to the portfolio system. आता जर आपल्याला क्वेश्चन आला की पोर्टफोलिओ सिस्टीम कोणत्या ॲक्टनुसार आली, पोर्टफोलिओ नाव काय त्याचं, पोर्टफोलिओ ओके, ही सिस्टीम कोणत्या ॲक्टनं आली तर आली 1861 नुसार. ओके, इंट्रोड्यूस बाय द लॉर्ड कॅनिंग, बरोबर, 1859. तर लक्षात ठेवा, पोर्टफोलिओ सिस्टीम 1859ला इंट्रोड्यूस केलेली, कुणी केलेली, कॅनिंगनं. ओके, मग ही कधी रिकग्निशन मिळालं की ह्याला 1861 जी कॅनिंगनं 1859ला सुरू केलेलं त्याला रिकग्निशन मिळालं 1861 ॲक्टनुसार. ह्याच्यामध्ये कसं आहे, अंडर दिस अ मेंबर ऑफ द व्हाईसरॉयज काउन्सिल वॉज मेड चार्ज ऑफ 1 मोर डिपार्टमेंट. आता पहिले डिपार्टमेंट आता सुद्धा आहेत, फायनान्स डिपार्टमेंट, माइन्स डिपार्टमेंट असेल आपलं, मग पोस्ट डिपार्टमेंट, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन, रेल्वेचं डिपार्टमेंट असेल, तर ते काय केले गेले की मेंबर ऑफ द व्हाईसरॉयज काउन्सिल वॉज मेड इन चार्ज ऑफ 1 मोर डिपार्टमेंट. प्रत्येकाला जे काही डिपार्टमेंट आहे, समजा आता फायनान्स डिपार्टमेंट आहे आणि रेल्वे डिपार्टमेंट आहे, तर त्यांना काय केलं की त्यांना त्याचं चेअरमन बनवलं, इन चार्ज ऑफ 1 मोर डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट. मग त्याच्यामुळे कसं होणार की ॲडमिनिस्ट्रेशनचा एकदम सिम्पल आणि एकदम फ्लो मेंटेन होणार ॲडमिनिस्ट्रेशनचं. ओके, हे लक्षात ठेवा. नंतर काही इट इम्पॉर्ट द व्हाईसरॉय टू इश्यू ऑर्डिनन्स विदाउट द कॉन्करन्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ओके, लक्षात ठेवा की ऑर्डिनन्स मेकिंग पॉवरसुद्धा जर गव्हर्नरला व्हाईसरॉयला कोणी दिली असेल, कोणत्या ॲक्टनं दिली तर इंडियन काउन्सिल ऑफ ॲक्ट 1861, इंडियन काउन्सिल ऑफ ॲक्ट 1861. लक्षात ठेवा, त्याच्यानुसार ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर
दिली, पण विदाउट द कॉन्करन्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता. आणि ड्युरिंग अन इमर्जन्सी ओके द लाईफ ऑफ सच ऑर्डिनन्स वॉज 6 months. हे लक्षात ठेवा. आता ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर कोणाची असते? सुप्रीम कोर्ट. आपण बघतो की सुप्रीम कोर्टची सुद्धा आहे 123 नुसार ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर. ओके, लक्षात ठेवा तुम्ही. पॉवर ऑफ प्रेसिडेंट टू प्रोमोलगेट ऑर्डिनन्सेस ओके ड्युरिंग द रेसेस ड्युरिंग द म्हणजे पार्लिमेंटचं जेव्हा सेशन नसेल त्यावेळी कोण करतं? प्रेसिडेंट ऑर्डिनन्स देऊ शकतात, लक्षात ठेवा. तसंच सेंट्रल सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. मग स्टेटचं सुद्धा. ओके, तर स्टेटचं ही कधी पॉवर ही 213 मध्ये, लक्षात ठेवा. 213 मध्ये कोण करतं? हे गव्हर्नर करतात. पॉवर ऑफ गव्हर्नर टू प्रोमोलगेट ऑर्डिनन्स, लक्षात ठेवा. कोण करतं? गव्हर्नर. मग हे कसं करायचं तुम्हाला माहिती आहे? 100 हे 90 वजा करायचं कधी पण हे आर्टिकलमधून. मग डायरेक्ट सेम सापडते. हे आपल्याला सेंटरसाठी असतं, पार्लमेंटसाठी. हे आपल्या राज्य सरकारसाठी, स्टेटसाठी असतं, लक्षात ठेवा. 123 वजा 90 ओके, सॉरी 123 करा. 123 प्लस 90 किती? 213. ओके, लक्षात ठेवा तुम्ही. 213चं आर्टिकल काय आहे की पॉवर ऑफ गव्हर्नर टू प्रोमोलगेट ऑर्डिनन्स. ओके, 213 एक लक्षात ठेवा तुम्ही. नंतर काय आहे की इंडियन काउन्सिल ॲक्ट ऑफ 1892 ला आला. ओके, द फीचर ऑफ दिस ॲक्ट वेअर इट इन्क्रीज द नंबर ऑफ ॲडिशनल non-official members in the central and provincial legislative council but maintained official majority in them. आता ऑफिशियल मेजॉरिटी म्हणजे काय? ओके, नॉन ऑफिशियल मेंबर होते बरोबर. त्यांना संधी दिली. ओके, ते लोकलचे प्रश्न मांडू शकणार वगैरे. पण मेजॉरिटी जेव्हा ठरवतो, मेजॉरिटी म्हणजे काय? समजा 10 लोक असतील तर मेजॉरिटी किती? 5 + 1 6ची समजा मेजॉरिटी आहे. आपण इलेक्शनमध्ये बघतोय. ओके, तर मेजॉरिटी जी होती ना 6, समजा 10 पैकी 6ची मेजॉरिटी आहे. तर हे मेजॉरिटीमध्ये कोण असायचे? पहिले की फक्त ऑफिशियल मेंबर असायचे. जे नॉन ऑफिशियल होते इंडियन वगैरे त्यांना फक्त ते सभेत तिथं जाऊन बसायचे. ह्याच्या पलीकडे आणि काही रिकमेंडेशन वगैरे द्यायचे ते आपण बघूच. तर ह्यांचा ह्याच्यामध्ये काही भाग नसायचा. मग आता काय केलं की इट इन्क्रीज द नंबर ऑफ ॲडिशनल नॉन ऑफिशियल मेंबर इन्क्रीज केले. ओके, इन द सेंट्रल, दोन्ही पण सेंटरमध्ये केले आणि राज्यामध्ये पण प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल बट मेंटेन्ड ऑफिशियल मेजॉरिटी इन देम ॲज इट इज. ऑफिशियल मेजॉरिटी तिथं ठेवली. नंतर काय? इट इन्क्रीज द फंक्शन ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अँड गेव देम द पॉवर टू डिस्कसिंग द बजेट. जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होते ते काय करत होते की फंक्शन त्यांचं वाढवलं गेलं. गेव देम पॉवर टू डिस्कसिंग द बजेट अँड ॲड्रेसिंग द क्वेश्चन ऑफ द एक्झिक्युटिव्ह. It provided for the nomination of some non-official members of the Central Legislative Council by Viceroy on the recommendation of the Provincial Legislative Council and the Bengal Chamber of Commerce. आता काय केले की जे तुम्हाला सांगितलं नॉमिनेशन ऑफ सम नॉन ऑफिशियल मेंबर्स, जे नॉन ऑफिशियल मेंबर्सचं मेजॉरिटीमध्ये काही संबंध नसायचा मेजॉरिटी काउंट करताना, जे नॉन ऑफिशियल मेंबर्स काय केले की ते बरोबर त्यातलेच काही समजा 10 नॉन ऑफिशियल मेंबर्स आहेत, समजा त्यातले काही समजा 2 जण. ओके, तर ते दोघं कोणते असणार? The provided nomination of the some non-member Central Legislative Council by the Viceroy and the recommendation of the Provincial Legislative Council. ओके, तर एक मिनट लक्षात ठेवा. जे नॉन ऑफिशियल मेंबर्स असायचे ओके, नॉमिनेशन कोण करायचं? त्यांचं व्हायसरॉय करायचं. ओके, तर ते कोणाच्या ह्याच्यानुसार करायचं लक्षात ठेवा. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल बाय द व्हायसरॉय ऑन द रिकमेंडेशन ऑफ प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अँड द बेंगाल चेंबर्स ऑफ कॉमर्स. हे नाव लक्षात ठेवा. प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल त्या रिकमेंड याचं व्हॉइस राहील. ओके, आणि बेंगाल चेंबर्स ऑफ कॉमर्स. चेंबर्स म्हणजे जे काही बेंगालचं समजा इंडस्ट्री आहे, इंडस्ट्री जे काही त्यांचं चेंबर होतं. ओके, समजा एक गट म्हणा किंवा एक त्यांच्या जे काही अडचणी वगैरे म्हणण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स म्हणतो, इंडस्ट्रीसाठी असतात. आता फिकी वगैरे आहे तसं. मग ते सुद्धा काय करायचे? रिकमेंड दिले ते देऊ शकत आहेत व्हॉइस रॉयला फॉर नॉन ऑफिशियल मेंबरसाठी. ओके, नंतर काय? दॅट ऑफ द प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल बाय द गव्हर्नर ऑन द रिकमेंडेशन ऑफ द डिस्ट्रिक्ट बोर्ड्स म्युन्सिपॅलिटीज. तसंच जे प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहेत ओके बाय द गव्हर्नर, तर मग गव्हर्नरसुद्धा प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमधून रिकमेंड करायचं. ओके, कशामधून करायचं? तर डिस्ट्रिक्ट बोर्ड्समधून करायचा. म्युन्सिपॅलिटीज, युनिव्हर्सिटीचं पहिल्यांदा रिकमेंडेशन घ्यायचं. डिस्ट्रिक्ट बोर्ड, म्युन्सिपॅलिटी, युनिव्हर्सिटी, ट्रेड असोसिएशन, जमीनदार आणि चेंबर्स. ओके, द ॲक्ट मेड अ लिमिटेड अँड इनडायरेक्ट प्रोव्हिजन फॉर द यूज ऑफ इलेक्शन इन फिलिंग अप सम ऑफ द नॉन ऑफिशियल सीट्स
बोथ इन द सेंट्रल अँड प्रोव्हिन्शियल. ओके, आता इलेक्शनचं इथं नाव आलं, द टर्म आली. ओके, द ॲक्ट मेड लिमिटेड. ओके, लिमिट इनडायरेक्ट प्रोव्हिजन ऑफ द यूज ऑफ इलेक्शन इन फिलिंग अप द सम ऑफ द नॉन ऑफिशियल सीट्स. ओके, द वर्ड इलेक्शन वॉज हावेवर नॉट यूज. इलेक्शनचं आपल्याला दिसून येतं की बाबा इलेक्शनचं यूज ऑफ इलेक्शन इनडायरेक्टली इलेक्शनची प्रोव्हिजन यूज केली, पण हे लक्षात ठेवा वर्ड इलेक्शन कुठेही मेन्शन नव्हतं ॲक्टमध्ये, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता काउन्सिल ॲक्ट आला 1909 साली. ओके, तर याच्यानुसार कसं आहे की इट कन्सिडरेबली इन्क्रीज द साईज ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. बरोबर, बोथ सेंट्रल अँड प्रोव्हिन्शियल जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची साईज होती, नॉन ऑफिशियल मेंबर्स वगैरे वाढवलं असेल, बोथ सेंट्रल खाली वर सुद्धा आणि खाली पण. ओके, द नंबर ऑफ मेंबर्स इन द सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वॉज इन्क्रीज्ड 16 ते 60 केली. ओके, जे नंबर ऑफ मेंबर्स होते 16 ते 60 केले. द नंबर ऑफ मेंबर्स इन द प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वॉज नॉट युनिफॉर्म. बरोबर आहे. जर आणि ज्या काही कारण की कसं आहे प्रोव्हिन्स, आता समजा महाराष्ट्र मोठा आहे आता, ओके, तर केरळ लहान आहे. ओके, तर यांची संख्या आपण म्हणू शकत नाही, युनिफॉर्म ठेवायला हवी समजा. मग म्हणून काय झालं की जे नॉन प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं काही युनिफॉर्म नव्हतं. तसंच नंबर ऑफ तुम्हाला सांगितलं की सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं रेज केलं. ओके, मेंबर्स त्याच्यामध्ये 16वरून 60 केले गेले. नंतर काही इट रिटर्न टू ऑफिशियल मेजॉरिटी इन द सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आता आपण 1892च्या ॲक्टमध्ये बघितलं की जरी नॉन ऑफिशियलचे मेंबर वाढवले तरीसुद्धा जेव्हा मेजॉरिटी काउंट करणार तेव्हा त्याच्यामध्ये नॉन ऑफिशियल मेंबर होते, त्यांचा काही योगदान किंवा त्यांचा भाग नसायचा. ते कोण ठरवायचं, फक्त ऑफिशियल मेंबर ठरवायचे. तसंच 1909च्या ॲक्टमध्ये सुद्धा काय इट रिटेन टू ऑफिशियल मेजॉरिटी इन द सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. सेंटरमध्ये मात्र ऑफिशियल मेजॉरिटी आहे तशी ठेवली 1892च्या ॲक्टनुसार. बट अलाउड द प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल टू हॅव नॉन ऑफिशियल मेजॉरिटी. पण जे प्रोव्हिन्शियल म्हणजे समजा जे काही राज्य होती, समजा आता महाराष्ट्र आहे, केरळ आहे, आत्ताच एक तुम्ही उदाहरण म्हणून सांगतो, तर त्यामध्ये जे काही नॉन ऑफिशियल मेंबर असतील ते सुद्धा मेजॉरिटी ठरवण्यामध्ये त्यांना अधिकार देण्यात आला. सेंटरचा अधिकार त्यांनी 1892 सारखाच ठेवला, पण जे प्रोव्हिन्सेस होते त्यांना त्यांच्यामध्ये जे काही नॉन ऑफिशियल मेंबर्स होते त्यांना सुद्धा मेजॉरिटी ठरवण्याचा अधिकार देण्यात आला, असं म्हटलं त्याचं म्हणजे सिंपल मराठी भाषेत. इट इन लार्ज द डेलिब्रेटिव्ह फंक्शन ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ॲट बोथ लेवल्स. ओके, फॉर द एक्झाम्पल मेंबर्स यूर अलाउड टू आस्क सप्लिमेंटरी क्वेश्चन करू शकत होते, जे बजेटवर आपण क्वेश्चन करतो. ओके, मोर रिझॉल्युशन ऑन द बजेट अँड सो ऑन. ओके, आता मग इथं काही सिस्टम ऑफ बजेट. आता सिस्टम ऑफ बजेट कधी इंट्रोड्यूस केली लक्षात ठेवा 1860 साली. सिस्टम ऑफ बजेट वॉज इंट्रोड्यूस इन ब्रिटिश इंडिया इन 1860. ओके, नंतर काय आहे की ह्या ॲक्टमधील प्रोव्हिजन इट प्रोव्हाइडेड फॉर द फर्स्ट टाइम फॉर द असोसिएशन ऑफ इंडियन्स विथ द एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ द व्हायसरॉय अँड गव्हर्नर. ओके, जे फर्स्ट टाईममध्ये बघा. ओके, हे लगे महत्त्वाचं इथं असोसिएशन ऑफ इंडियन्स. ओके, इंडियन भारतीय लोकांचं सहकार्य घेण्यात आलं. कशामध्ये, जी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल खूप महत्त्वाचं असेल, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ द व्हायसरॉयची जी काही एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असेल, ओके, त्याच्यामध्ये मग भारतीयांना सुद्धा सहभागी करून घेण्यात यायला सुरुवात झाली. मग ते कोण होते, सत्येंद्र प्रसाद सिन्हा बिकेम द फर्स्ट इंडियन टू जॉईन द व्हायसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. व्हायसरॉयचं जे काही एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचं जे मध्ये भारतीयांना जे काही समावेश करण्याची जी काही सुरुवात झाली 1909 साली, तर त्यामध्ये पहिले सत्येंद्र प्रसाद सिन्हा हा व्यक्ती होता. ही वॉज अपॉइंटेड ॲज अ लॉ मेंबर. ते कायदा मेंबर होते. नंतर काय, इट इंट्रोड्यूस द सिस्टम ऑफ कम्युनल रिप्रेझेंटेशन फॉर्म. हे लक्षात ठेवा. मग 1906ला तुम्हाला माहीत आहे की 1906 पासून आपण म्हणजे बघायला लागलो की जे मुस्लिमांना सुद्धा आरक्षण हवं होतं. ओके, पॉलिटिकल स्पेअरमध्ये लक्षात ठेवा. तर काय, कम्युनल रिप्रेझेंटेशन फॉर मुस्लिम बाय ॲक्सेप्टिंग सेपरेट इलेक्टोरेट, म्हणजे काय मुस्लिमना फक्त मुस्लिमच वोट करणार. ओके, अंडर दिस द मुस्लिम मेंबर्स वेअर टू बी इलेक्टेड ओनली बाय मुस्लिम. समजा मुस्लिम आहे XYZ नावाची व्यक्ती, त्यांना इलेक्ट करायचं, त्यांना निवडून द्यायचा हक्क फक्त मुस्लिमांना असणार, म्हणजे बाकीच्या लोकांना नसणार. हिंदुवांना, ज्या काही इतर कास्ट आहेत हिंदूचे, त्यांना नसणार. दस द ॲक्ट लिगलाइज कम्युनलिझम अँड लॉर्ड मिंटो केम टू बी नोन ॲज द फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट. आता लॉर्ड मिंटो कोण होता आपला, एक मिनिट, लॉर्ड मिंटो कोण होता, व्हायसरॉय होता, लक्षात ठेवा. ओके, आणि त्यावेळी मोरली कोण होता, वा सेक्रेटरी ऑफ स्टेट होता. ओके, लक्षात ठेवा. तर मग त्यानं हे मुस्लिमांना काही सेपरेट इलेक्टोरेट दिलं म्हणून त्याला फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट म्हणतात ते. आणि असंच ही जर क्रोनॉलॉजी अशी पुढे चालत गेली की मग मोहम्मद अली जिना आले, मग नंतर पार्टिशन झालं, तो पुढचा भाग आहे सगळं. ओके, इट ऑल्सो प्रोव्हाइडेड फॉर द सेपरेट रिप्रेझेंटेशन ऑफ प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन्स. ह्याच्यामध्ये काय केली, प्रोव्हाइडेड फॉर द सेपरेट रिप्रेझेंटेशन. आता रिप्रेझेंटेशनचं म्हणजे
त्यांनी ब्रॉड एरिया केला रिप्रेझेंटेशन, लोकांचं रिप्रेझेंटेशन वाढवण्यासाठी. मग त्याच्यामध्ये कोण होतं की प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन्स, कोणाकोणाला दिलं, प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन्सला दिलं, चेंबर ऑफ कॉमर्सला दिलं, युनिव्हर्सिटीज अँड जमीनदार्स, ओके, यांना सुद्धा सेपरेट यांना सुद्धा रिप्रेझेंटेशन दिलं. ओके, तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा कोणाकोणाला दिलं, प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन्स, चेंबर ऑफ कॉमर्स, युनिव्हर्सिटीज अँड जमीनदार्स. जमीनदार जे काही मोठे जमीनदार, युनिव्हर्सिटी, चेंबर ऑफ कॉमर्स आणि प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन, लक्षात ठेवा. नंतर काय आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 बघूया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट किती आहे, 1919. ओके, 1919 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट काय आहे, 1919. आता ह्याच्यानुसार काय लक्षात ठेवा की तारीख एक लक्षात ठेवा, 20 ऑगस्ट 1917. ओके, द ब्रिटिश गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड फॉर फर्स्ट टाइम देअर ऑब्जेक्टिव्ह वॉज टू ग्रॅज्युअल इंट्रोडक्शन सेफ रिस्पॉन्स. तर त्यांनी असं सांगितले की आमचं हळूहळू ऑब्जेक्टिव्ह काय व्हावा ब्रिटिश रूलचं, इंडियामध्ये ब्रिटिश रूल करण्याचं, की तुम्हाला हळूहळू आम्ही रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देणार आहोत ग्रॅज्युअल. ओके, ते कधी सांगितलं, 20 ऑगस्ट 1917. ओके, त्याच्यानुसारच काय आला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आला 1919 आणि तो 1921ला अंमलात आणला गेला. तर आता लक्षात ठेवा याचे फीचर्स काय आहेत की इट प्रोव्हाइडेड फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द सब्जेक्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इन टू 2 कॅटेगरीज, नेमली द सेंट्रल सब्जेक्ट अँड द प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट. आता इथं समजा लिस्ट आली असं म्हटलं तर चालेल. आताची कशी लिस्ट आहे, सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. मग इथे सुद्धा सेंट्रल लिस्ट आली, प्रोव्हिन्शियल लिस्ट आली असेल आणि कॉन्करंट लिस्ट आली असेल. ओके, सेंट्रल सब्जेक्ट अँड प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट, दिस क्लासिफिकेशन वॉज डन बाय द डिव्होल्युशन ऑफ रूल्स. ओके, सेंट्रल सब्जेक्ट आणि ॲडमिनिस्ट्रेशन कॅटेगरी झाले, सेंट्रल सब्जेक्ट आणि प्रोव्हिन्शियल, डिव्होल्युशन ऑफ रूल्स. ओके, नंतर काय, इट फर्दर डिवाइडेड द प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट. आता लक्षात ठेवा प्रोव्हिन्शियल म्हणजे कोण, जे काही राज्याला समजा 10 सब्जेक्ट दिले असतील, ओके, प्रोव्हिन्शियलसाठी, तर त्याच्यामध्ये काय केले, त्याच्यामध्ये सुद्धा डिव्हिजन केले गेले. आता याच्यामध्ये काय केलं की 2 पार्ट बनवून गेले, ट्रान्सफर्ड आणि रिझर्व्ह सब्जेक्ट. ट्रान्सफर्ड, रिझर्व्ह. ट्रान्सफर म्हणजे दुसऱ्याला सोप दिलेली आणि रिझर्व्ह म्हणजे राखून ठेवलेली. आता त्याच्यामध्ये काय केलं, दस दी ट्रान्सफर्ड सब्जेक्ट इन्क्लुडेड पब्लिक हेल्थ. आता लक्षात ठेवा ट्रान्सफरमध्ये काय केलं, ऑब्व्हियसली पब्लिक हेल्थ म्हणजे लक्षात ठेवा असे काही सब्जेक्ट आपल्याकडे ठेवले ज्यामधून सरकारला जास्त फायदा आहे, ज्यामधून फायनान्स आहे सरकारला. ओके, सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. मग आता हेल्थ काय, पब्लिक हेल्थ सरकारला फायदा नाही, उलट सरकारलाच पैसे द्यावे लागणार पब्लिक हेल्थ. मग लक्षात ठेवा पब्लिक हेल्थ ट्रान्सफर केला गेला, कारण तुमचं तुम्ही प्रोव्हिन्सला ज्या राज्यांना सांगितलं तुमचं तुम्ही बघा हेल्थचं, तुम्ही पैसे घ्या रेव्हेन्यू टॅक्समधून, तुमचं तुम्ही बघा. ते एज्युकेशन सुद्धा सरकारी समजा रिझर्व्ह केलं असतं, सरकारी जबाबदारी झाली असते, बरोबर. एज्युकेशन सुद्धा ट्रान्सफर केलं गेलं. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, बरोबर, त्यांना काही ते पैसे द्यावे लागतील, मग ते तुमचं तुम्ही बघा, स्टेट ट्रान्सफर केले सब्जेक्ट. ॲग्रिकल्चर सुद्धा तसंच केलं गेलं. आता रिझर्व्ह सब्जेक्ट कोणते आहेत, पोलीस लक्षात ठेवा. ओके, पोलिसांना काय करतो की आपण सेंटरचं एक मोनोपॉली राहतो, सेंटर कंट्रोल करू शकत होतं राज्य, मग पोलीस आपल्याकडे ठेवलं. ओके, आता सगळ्यांना तुम्हाला माहिती गृहमंत्रीपद किती महत्त्वाचं असतं. तसंच ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिसचे सुद्धा हक्क रिझर्व्ह सब्जेक्टमध्ये आले. प्रिझन्स म्हणजे जेलच्या रिलेटेड म्हणतो, तुरुंगवास वगैरे, हे सुद्धा रिझर्व्ह लिस्टमध्ये आले. लँड रिव्हेन्यू, फायनान्स लक्षात ठेवा, जी बऱ्यापैकी जी काही मलईदार पदं आहेत, पोलीस असो, मग लँड रिव्हेन्यू असो, फायनान्स असो, ते रिझर्व्ह सब्जेक्टमध्ये राहिले. ट्रान्सफर सब्जेक्ट वेअर टू बी ॲडमिनिस्ट्रेटेड बाय द गव्हर्नर, बरोबर. ट्रान्सफर सब्जेक्ट कोण, गव्हर्नर विथ द एड ऑफ मिनिस्टर रिस्पॉन्स. तुम्हाला माहिती आहे आत्ता जशी सिस्टीम आहे, मग जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे, जसं गव्हर्नरला एखाद्या गोष्टीवर जेव्हा गाईड करतं, ओके, किंवा त्यांना एक मिनटं डिसिजन घेण्यात मदत करतं, तसंच पूर्वीसुद्धा म्हणजे 1919च्या ॲक्टनुसार ट्रान्सफर सब्जेक्टसाठी केले गेले. आणि रिझर्व्ह सब्जेक्ट कसं होतं, ऑन द अदर हँड वेअर टू बी ॲडमिनिस्ट्रेटेड बाय द गव्हर्नर अँड हिज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल विदाउट बिंग रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. मग ते कोण घेण्याला, ॲडमिनिस्ट्रेटेड बाय द गव्हर्नर, ओके, अँड हिज एक्झिक्युटिव्ह काउन्सिल विदाउट बिंग रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ओके, नंतरचं काय आहे की मग दिस ड्युएल स्कीम ऑफ गव्हर्नन्स त्याला डायरची असं म्हणतात. मग लक्षात ठेवा डायरकी किंवा डायरची असं म्हणू शकतो. ओके, नंतर काय आहे, मग क्वेश्चन येऊ की डायरकी सिस्टीम कधी इंट्रोड्यूस झाली, तर ती 1919ला झाली. इट इंट्रोड्यूस द फर्स्ट टाइम द बायकॅमरल
बायकॅमरॅलिझम अँड डायरेक्ट इलेक्शन इन द कंट्री. बायकॅमरल म्हणजे आता समजा आपल्याकडे काय राज्यसभा आहे आणि लोकसभा आहे, तसं त्याला बायकॅमरलिझम असं म्हणतात. डायरेक्ट इलेक्शन इन द कंट्री. द इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वॉज रिप्लेस्ड बाय द बायकॅमरल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ऑफ अन अप्पर हाऊस काउन्सिल ऑफ स्टेट म्हणतो, म्हणजेच काय राज्यसभा, अँड लोअर हाऊस लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. द मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स ऑफ द बोथ द हाऊसेस वेअर चूजन बाय द डायरेक्ट इलेक्शन. ओके, त्याचे जे मेजॉरिटी ऑफ मेंबर होते ते डायरेक्ट इलेक्शनने गेले. इट रिक्वायर्ड दॅट द 3 ऑफ द 6 मेंबर्स ऑफ द व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल वेअर टू बी इंडियन्स. व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती. ओके, व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये 6 मेंबर होते, लक्षात ठेवा तुम्ही. ओके, तर त्यातले 3 कोण होणार? इंडियन होणार. ओके, हे कंपल्सरी केले गेले. इट रिक्वायर्ड दॅट 3 ऑफ द 6 मेंबर्स ऑफ द व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल वेअर टू बी इंडियन्स. It extended the principle of communal representation by providing separate electorate for 6 Indian Christians, Anglo-Indians and Europeans. लक्षात ठेवा, पहिल्यांदा 1919 ॲक्टनुसार फक्त मुस्लिमांना सेपरेट इलेक्टोरेट दिलेलं. ते आता कुणाला एक्सटेंड केलं की सिख, इंडियन ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन्स. ओके, सिख एक आपल्या लक्षात ठेवतो, इंडियन ख्रिश्चन्स, अँग्लो इंडियन्स आणि युरोपियन्स. ओके, it granted franchise to the limited number of people on the basis of property, tax and other qualification. म्हणजे काय, सगळ्यांना अडल्ट फ्रँचाईज नव्हती, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज ही सिस्टीम नव्हती. म्हणजे आता नुसतं 18 वर्ष एज झालं की तुम्ही मतदान करू शकता असं नव्हतं. तर फक्त जे टॅक्स पेअर होते, नंतर बेसिक त्यांची जे प्रॉपर्टीसुद्धा त्यांना एक कंडिशन होती, आणि अदर क्वालिफिकेशन. इट क्रिएटेड अ न्यू ऑफिस ऑफ द हाय कमिशनर ऑफ फॉर इंडिया. लक्षात ठेवा, जर असा प्रश्न आला प्रिलिम्सला की हाय कमिशनर ऑफ इंडिया HCI हे ऑफिस कधी आलं? 1919 ॲक्टनुसार आलं. ओके, तर त्याच्यामध्ये हाय कमिशनर इन लंडन, तो कुठं असायचा? लंडनला असायचा. विथ ट्रान्सफर टू हिम टू सम ऑफ द फंक्शन इधर टू परफॉर्म बाय द. ह्याला काय केलं गेलं की हाय कमिशनर ऑफ इंडियालाच आपण सेक्रेटरी ऑफ स्टेटचे जे काही फंक्शन होते ते सुद्धा ट्रान्सफर केले. थोडे फंक्शन ह्याला सुद्धा म्हणजे डिवाइड केले यांच्यामध्ये. नंतर काय, इट प्रोव्हाइडेड फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द पब्लिक सर्व्हिस कमिशन्स. लक्षात ठेवा, पब्लिक सर्व्हिस कमिशन हे सुद्धा इथं प्रोव्हाइड केले गेले. ओके, मग त्याच्यानुसार हेन्स सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन वॉज सेटअप इन. त्याच्यानुसार काय झालं, मग 1926ला सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे UPSC समजा हे निर्माण झालं. ओके, नंतर काय आहे की मी हे कधी निर्माण केले? डन हे रिकमेंडेशन ऑफ द ली कमिशन. ली कमिटी आलेली कधी? 1923-24 होती ली कमिटी. ओके, लक्षात ठेवा तुम्ही, ली कमिटी. ओके, ली कमिटी कधी आहे? 1923-24. मग यांच्या रिकमेंडेशननुसारच काय झालं, पब्लिक सर्व्हिस कमिशन आलं. इट सेपरेटेड फॉर द फर्स्ट टाइम प्रोव्हिन्शियल बजेट फ्रॉम द सेंट्रल बजेट. याच्या आधी कसं व्हायचं, सेंट्रललाच बजेट असायचं, पण आता जसं आपल्या आता सध्याची जी एक्झिस्टिंग जी काही सिस्टीम आहे सेंट्रल स्टेटची, महाराष्ट्र शासनाचं बिल बजेट मांडतं तसंच केंद्राचं मांडतं. अँड अथॉराइज द प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचर टू इंटॅक्ट देअर बजेट. इट प्रोव्हाइडेड फॉर द अपॉइंटमेंट ऑफ स्टॅच्युटरी कमिशन टू इन्क्वायर इंटू अँड रिपोर्ट ऑन द वर्किंग आफ्टर 10 years. मग काय केलं की हे जे काही 1919चा ॲक्ट आला आहे, ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, त्याला रिव्ह्यू करायची गरज होती. आणि त्याचा रिपोर्ट कधी होणार? रिपोर्ट ऑन इट्स वर्किंग आफ्टर 10 years ऑफ द कमिंग टू फोर्स. जेव्हा हा ॲक्ट फोर्समध्ये येईल त्याच्या 10 वर्षानंतर ह्याच्यावर काय करणार की इन्क्वायरी होऊन करणार. ओके, हा ॲक्ट कसा चालला, म्हणजे ह्या ॲक्टचे जे काही फायदे वगैरे कसे झाले, थोडक्यात हा ॲक्टचं रिव्ह्यू सिस्टीम 10 वर्षांना करावी लागणार. ओके, इट प्रपोज द एस्टॅब्लिशमेंट ऑफ चेंबर ऑफ प्रिन्सेस. त्याला नरेंद्र मंडल असं सुद्धा म्हणत. चेंबर ऑफ प्रिन्सेस म्हणजे काय, राजघराण्यातले जे काही राजपुत्र वगैरे असतात त्यांचं असं समजा, त्यांना नरेंद्र मंडल असं म्हणायचं. चेंबर वॉज इनॉग्रेटेड इन 1921. इट कन्सिस्टेड ऑफ 120 मेंबर. त्याच्यामध्ये इनॉग्रेट कधी 1921ला गेले, त्याच्यामध्ये 120 मेंबर, दॅट इज प्रिन्सेस ऑफ 108 स्टेट्स अँड 12 रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अदर स्टेट्स. ओके, नरेंद्र मंडळमध्ये किती होते टोटल? 120 मेंबर होते. ओके, लक्षात 120. त्याच्यातले 108 कोण होते? स्टेट्स
दॅट इज इट कन्सिस्ट ऑफ 120 मेंबर, दॅट इज द प्रिन्सेस ऑफ 108 स्टेट. 108 स्टेटचे प्रिन्सेस होते. ओके. आणि 12 रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अदर स्टेट. 120 मध्ये 8 झालं आणि हे 12. ओके. प्रिन्सली स्टेटचे होते. ओके. म्हणजे प्रिन्सेस होती, लक्षात ठेवा. आता काय आहे की सायमन कमिशन आलं. मग तुम्हाला मग आता सांगितलं की 10 वर्षानं यांनी सांगितलं की 10 वर्षानं बाबा आम्ही रिव्ह्यू करू कसं काम केलं आम्ही. मग गव्हर्नमेंटनं काय केलं, ब्रिटिश गव्हर्नमेंट नोव्हेंबर 1927ला 2 इयर ॲक्च्युली 2 वर्षापूर्वीच सायमन कमिशनची स्थापना केली. तर त्याचं काय काम होतं की त्यांचं काम होतं की रिपोर्ट ऑन द कंडिशन ऑफ इंडिया अंडर द इट्स न्यू कॉन्स्टिट्यूशन. जे काय 1919 ॲक्ट आला त्याच्यानुसार भारताचा परफॉर्मन्स कसा आहे त्याच्यावर रिपोर्ट द्या. ऑल द मेंबर्स ऑफ द कमिशन वेर ब्रिटिश अँड हेन्स ऑल द, बरोबर तुम्हाला माहिती आहे की ह्याचा बॉयकॉट, ह्याचा विरोध केला भारतानं. कारण की सगळे जे काही मेंबर होते 7, ते 7च्या 7 त्यातलं भारतामध्ये भारतीय कोण नव्हतं, सगळे ब्रिटिशर्स होते. म्हणून भारतीय म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसने त्याचं काय केलं की बॉयकॉट केलं. ओके. नंतर काय आहे की एस्टॅब्लिशमेंट ऑफ फेडरेशन ऑफ ब्रिटिश इंडिया अँड प्रिन्सली स्टेट्स, कंटिन्युएशन ऑफ द कम्युनिटी इलेक्टोरेट. ओके. तर त्यांनी रिकमेंड काय केलं लक्षात ठेवा, ॲबॉल्युशन ऑफ डायरची. डायरकी म्हणजे काय, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आपण बघितली की डबल गव्हर्नमेंट. ओके. त्याच्यामध्ये कसं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल विदाउट बिंग रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि लेजिस्लेटिव्ह. ओके. म्हणजे कसं होतं, रिझर्व्ह सब्जेक्ट होते आणि ट्रान्सफर सब्जेक्ट होते, त्यालाच आपण जवळजवळ डायरची म्हणतो. ओके. मग ह्यांना असं सांगितलं की ॲबॉल्युशन ऑफ डायरची रद्द करा तुम्ही आणि एक्सटेन्शन ऑफ आणि त्याच्याऐवजी तुम्ही रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन द प्रोव्हिन्सेस द्या, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट द्या. तसं एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ फेडरेशन ऑफ ब्रिटिश इंडिया अँड प्रिन्सली स्टेट्स, कंटिन्युएशन ऑफ कॉमर्स, कम्युनल इलेक्टोरेट अँड सो ऑन. ओके. एस्टॅब्लिशमेंट ऑफ फेडरेशन ऑफ ब्रिटिश इंडिया अँड प्रिन्सली स्टेट, कंटिन्युएशन ऑफ कम्युनल इलेक्टोरेट. लक्षात ठेवा. यांनी सुद्धा सांगितले की जे काही कम्युनल इलेक्टोरेट जेव्हा 1909 पासून जेव्हा मुस्लिमांना सेपरेट रिप्रेझेंटेशन दिलं तेव्हापासून याची सुरुवात झाली असं म्हटलं तर चालेल. मग त्याच्यामुळे कम्युनल इलेक्टोरेट कंटिन्युअस केलं गेलं अँड सो ऑन. अँड कन्सिडर द proposal of the commission, the British government convened 3 round table conference. जे काही सायमन कमिशनचं जे काही रेकमेंडेशन होतं ते त्याच्या डिस्कस करण्यासाठी 3 राऊंड टेबल कॉन्फरन्सची सुरुवात झाली. आता कम्युनल अवॉर्ड म्हणजे काय, कधी दिला गेला, ऑगस्ट 1932. रामसे मॅकडोनाल्ड, द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर, अनाउन्स स्कीम ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ मायनॉरिटीज विच केम टू बी नोन ॲज कम्युनल अवॉर्ड. ओके. ऑगस्ट 1932ला दिला गेला, लक्षात ठेवा. 1932. कोण होतात, कोणी दिला, रामसे मॅकडोनाल्ड. रामसे मॅकडोनाल्ड द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर होते. अनाउन्स स्कीम ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ मायनॉरिटी विच केम टू बी नोन एज कम्युनल अवॉर्ड. The award not only continued separate electorate for the Muslims, Sikhs, Indian Christians, Anglo-Indians and Europeans, but also extended it to the depressed classes. लक्षात ठेवा. पहिला आपण लिस्ट म्हणजे कोणाकोणाला असायचं कम्युनल अवॉर्ड म्हणजे द अवॉर्ड नॉट ओनली कंटिन्युअड सेपरेट इलेक्टोरेट फॉर द मुस्लिमांना असायचं, सिखांना असायचं, इंडियन ख्रिश्चनला आपण बघितले, अँग्लो इंडियन्सला बघितले, युरोपियन्सला बघितले, पण बट ऑल्सो एक्सटेंडेड इट टू द डिप्रेस्ड क्लास असेल त्यांना सुद्धा ते म्हणजे SC साठी डिप्रेस्ड क्लास म्हणजे शेड्यूल कास्ट सुद्धा कम्युनल अवॉर्डमध्ये घेतले गेले. मग गांधीजींचा याला विरोध होता माहिती आहे तुम्हाला. गांधीजी वॉज डिस्ट्रेस ओव्हर हिज एक्सटेन्शन ऑफ प्रिन्सिपल ऑफ कम्युनल रिप्रेझेंटेशन टू द डिप्रेस्ड क्लासेस अँड अंडरटूक त्याच्यामुळे काय केले त्यांनी अंडरटूक अ फास्ट अनटू डेथ इन येरवडा जेल. ओके. मग हा तुम्हाला माहिती आहे की नंतर पुणे करार झाला आंबेडकर आणि गांधीजींच्या मध्ये. ओके. द ब्रिटिश गव्हर्नमेंट ॲक्सेप्ट द पुणे पॅक्ट अँड मॉडिफाय द कम्युनल अवॉर्ड इन रिस्पेक्ट टू द डिप्रेस्ड क्लासेस. ओके. नंतर काय आहे की इन अदर वर्ड्स द कंपोजिशन ऑफ द सेंट्रल अँड प्रोव्हिन्शियल लेजिस्लेशन अंडर द 1935 ॲक्ट वॉज बेस्ड ऑन द मॉडिफाईड कम्युनल अवॉर्ड. ओके. नंतर काय आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आला 1835. लक्षात ठेवा. ओके. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की 321 काय होते सेक्शन. ओके. तसंच 321 सेक्शन्स होते आणि 10 शेड्यूल्स होते. लक्षात ठेवा. 321 सेक्शन्स आणि 10 शेड्यूल होते.
आता हे जे फीचर हा थोडा ॲक्ट मोठा आहे, आपण डिटेलमध्ये बघूया. ओके मित्रांनो, तर आता फीचर्स ऑफ दिस ॲक्ट काय काय लक्षात ठेवा. इट प्रोव्हाइडेड फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑल इंडिया फेडरेशन. ओके, जे आता आपण फेडरल सिस्टीम बघतो ते त्याचं जर आपण कुठं ट्रेस केलं तर ते आपल्याला त्याचं जर ओरिजिन कुठं ट्रेस केलं तर आपल्याला 1835 ॲक्टमध्ये सापडतं. तर ऑल इंडिया फेडरेशन कन्सिस्टिंग ऑफ प्रोव्हिन्सेस अँड प्रिन्सली स्टेट. ओके, दॅट डिवाइडेड द पॉवर बिटवीन द सेंटर अँड युनिट्स इन टर्म्स ऑफ 3 लिस्ट. 3 लिस्ट आले इथे. मग फेडरल लिस्ट आली फॉर सेंटर, लक्षात ठेवा फेडरल लिस्ट. ओके, फेडरल लिस्ट त्याच्यामध्ये किती असायचे सब्जेक्ट, हां एक मिनटं, फेडरल लिस्टमध्ये 59 आयटम असायचे. ओके, नंतर काय आहे स्टेट 54 आयटम असायचे. आणि नंतर काय आहे ओके अँड कॉन्करंट लिस्ट आली. ओके, कॉन्करंट लिस्टला मग काय असायचं की 36 सब्जेक्ट. लक्षात ठेवतो. रेसिड्युरी पॉवर्स वेअर गिवन टू व्हायसरॉय. ओके, रेसिड्युरी पॉवर्स गिवन टू व्हायसरॉय. ओके, नंतर काय आता मग रेसिड्युरी पॉवर म्हटले कोणता आर्टिकल आहे की आर्टिकल नंबर 248, रेसिड्युरी पॉवर टू लेजिस्लेट. ओके, रेसिड्युरी पॉवर कधी आहे, आर्टिकल आपल्या इथे 148 आहे. लक्ष 248. ओके, एक रेसिड्युरी पॉवर आत्ताच मी तुम्हाला सांगते पॉवर. ओके, नंतर काय आहे की तुम्ही हे बघितली 3 लिस्ट. आता 1900 कसं होतं, 1909च्या ॲक्ट 1919च्या ॲक्टमध्ये 2 लिस्ट होत्या, पण इथे 3 लिस्ट आल्या. फेडरल 59 सब्जेक्ट, प्रोव्हिन्शियल 54 सब्जेक्ट अँड कॉन्करंट लिस्टला 36 सब्जेक्ट. नंतर काय आहे की हावेवर द फेडरेशन नेवर केम इन टू बिंग ॲज प्रिन्सली स्टेट डिड नॉट जॉईन. हे कधीच अंमलात आलं नाही कारण प्रिन्सली स्टेट त्यांना जॉईन झाले. इट ॲबॉलिश्ड डायरची इन द प्रोव्हिन्सेस अँड इंट्रोड्यूस प्रोव्हिन्शियल ॲटोनॉमी. जे काय डायरची होते म्हणजे रिझर्व्ह सब्जेक्ट अँड ट्रान्सफर सब्जेक्ट ती रद्द केली गेली. ओके, कधी कुठं प्रोव्हिन्सेसमध्ये. इट प्रोव्हाइडेड फॉर द ॲडॉप्शन ऑफ डायरची ॲट द सेंटर. लक्षात ठेवा, जरी स्टेटला डायरची ठेवणे रद्द केली पण सेंटरला ठेवली डायरची. ओके, ॲडॉप्शन ऑफ डायरची ॲट द सेंटर. Consequently, the federal subject were divided into reserved subject and transferred subject. However, this provision of काय आलं नाही तर कारण की प्रिन्सली मंडळ सुद्धा प्रिन्सली स्टेट सुद्धा ते जॉईन झाले नाहीत. ओके, इट इंट्रोड्यूस द बायकॅमरल इन 6 आउट ऑफ 11 प्रोव्हिन्सेस. जे टोटल 11 जे काय राज्य होती समजा त्यावेळी. ओके, त्याच्यामध्ये काय केली 6. ओके, बायकॅमरलिझम आले. Bicameralism in 6 out of 11 provinces. Thus, the legislature of Bengal, Bombay, Madras, Bihar, Assam, and United Provinces were made bicameral, consisting of the Legislative Council, Upper House, and the Legislative Assembly, Lower House. However, many restrictions were placed on them. Introduced the bicameralism 6 सगळीकडेच नाही केलं बायकॅमरलिझम, 6 स्टेटमध्ये केली 11 पैकी. ओके, अँड द लेजिस्लेचर ऑफ द बेंगाल, बॉम्बे, मद्रास. त्याचे नाव लक्षात बेंगाल आहे, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम अँड यूपी युनायटेड प्रोव्हिन्सेस वेअर मेड द बायकॅमरल कन्सिस्टिंग ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. इट रिझर्व्ड अ सर्टन नंबर ऑफ जनरल सीट्स फॉर द डिप्रेस्ड क्लासेस. डिप्रेस्ड क्लासेससाठी सुद्धा याच्यामध्ये काहीतरी सीट रिझर्व केली. SC. इट ऑल्सो एक्सटेंड द स्पेशल रिप्रेझेंटेशन टू वुमन अँड लेबर वर्कर्स. लक्षात ठेवा, वुमन अँड लेबर वर्करला सुद्धा स्पेशल हे केले गेले, रिप्रेझेंटेशन दिलं गेलं. ओके, आता नंतर काय आहे, एक मिनटं. तर काय झालं आपलं अडॉप्शन ऑफ डायरची झालं सेंटर. इट इन बायकॅमरल 6 राज्यामध्ये केलं 11 पैकी. ओके, इट रिझर्व सर्टन नंबर ऑफ जनरल सीट्स फॉर द डिप्रेस्ड क्लास केलं. ओके, डिप्रेस्ड क्लाससाठी जनरल नंबर ऑफ जनरल सीट्स फॉर डिप्रेस्ड क्लासेस, शेड्यूल कास्ट. इट ऑल्सो एक्सटेंडेड द स्पेशल रिप्रेझेंटेशन टू द वुमन अँड लेबर. स्पेशल रिप्रेझेंटेशन टू द वुमन अँड लेबर वर्कर्स. हे लक्षात ठेवा कोणता ॲक्ट आहे आपला, 35चा ॲक्ट आहे. ओके, इट abolished the Council of India established by the Government of India Act of 1958.
काउन्सिल ऑफ इंडिया सुद्धा रद्द केली. ती कधी सुरू केलेली आपण 1858ला. ओके. द सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, इट एक्सटेंडेड फ्रँचाइज about 14% of the total population got the voting right. It provided for the establishment of a reserve bank of India to control the currency and credit of the country. लक्षात ठेवा. डिफरन्शियल क्लासेसला सुद्धा इथं काही रिझर्व सर्टन नंबर ऑफ सीट्स. नंतर काय आहे की 14% ऑफ टोटल वॉशन गॉट टू द वोटिंग राईट. नंतर इट प्रोव्हाइडेड फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ रिझर्व बँक ऑफ इंडिया, जे आता RBI आहे तिचं सुद्धा स्थापना याच्यातून दिसते आपल्याला. It provided for the establishment of not only Federal Public Service Commission but also Provincial Public Service Commission and Joint Public Service Commission for 2 or more provinces. Okay. It Federal and Provincial Public Service Commission. It provided for the establishment of a federal court which was set up in 1937. Federal court आला 1937 ला. ओके. नंतर काय आहे की तसंच आपण काय बट ऑल्सो प्रोव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस कमिशन, जॉईंट पब्लिक कमिशन. ओके. नंतर काय इट प्रोव्हाइडेड फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ फेडरल कोर्ट. ओके. लक्षात ठेवा. विच वॉज सेटअप इन 1837. फेडरल कोर्टचं स्थापना झाली. नंतर काय इट सेपरेटेड बर्मा, म्हणजे आत्ताच म्यानमार फॉर इंडियापासून वेगळे केलं. इट क्रिएटेड 2 न्यू प्रोव्हिजन्स ऑफ ओरिसा अँड सिंध. इट क्रिएटेड 2 न्यू provinces of Orissa and Sindh. It provided for safeguards to protect the interest of the minorities. ओके. मायनॉरिटीज जो काही इंटरेस्ट असेल त्यांना त्यांनी सेफगार्ड देण्याचं काम केलं. इट प्रोव्हाइडेड फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ फेडरल रेल्वे अथॉरिटी. इट प्रोव्हाइडेड फॉर द अपॉइंटमेंट ऑफ अन ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. तर हे लक्षात ठेवा तुम्ही काय काय केलं गेलं लक्षात ठेवा. फेडरल आणि एस्टॅब्लिशमेंट ऑफ नॉट ओनली फेडरल बट पब्लिक सर्व्हिस कमिशन. नंतर फेडरल कोर्ट आली. इट सेपरेटेड बर्माला भारत देशाला वेगळे केले. रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. इट क्रिएटेड 2 न्यू प्रोव्हिन्सेस ओडिसा आणि सिंध सुद्धा एक निर्मित झाली. ओके. इट प्रोव्हाइडेड सेफगार्ड टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज. इट प्रोव्हाइडेड फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ फेडरल रेल्वे अथॉरिटी. फेडरल रेल्वेची अथॉरिटी सुद्धा एस्टॅब्लिश केली. नंतर इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट आला. ओके. आता इथे एक क्रोनॉलॉजी लक्षात ठेवायची. ह्याच्यामध्ये दिले चान्स दिले की मग लक्षात ठेवा की आता मग फेब्रुवारी 20/2/1947 20 फेब्रुवारी 1947 ब्रिटिश प्राईम मिनिस्टर क्लेमेंट ॲटली डिक्लेअर्ड दॅट द ब्रिटिश रूल इन इंडिया वुड बी एंड बाय 30 जून. ह्या तारखेला 20 जुलै ओके 2 फेब्रुवारी 1947 सांगली ब्रिटिश प्राईम मिनिस्टर क्लेमेंट ॲटली डिक्लेअर झालं ब्रिटिश रूल इन इंडिया वुड एंड बाय 30 जूनपर्यंत 1948 बरं का, हे लक्षात ठेवा. ओके. हे सुरुवात कधी झाली 1947 1948ला सांगितलं. आफ्टर विथ द पॉवर बी ट्रान्सपोर्ट टू द रिस्पॉन्सिबल इंडियन हँड. द अनाउन्समेंट वॉज फॉलोड बाय द एजिटेशन बाय द मुस्लिम लीग अँड डिमांडिंग पार्टिशन ऑफ द कंट्री. अगेन बाय जून. नंतर काय झालं हे तो वाद झाला. ब्रिटिश इंडियाला जे मुस्लिम लीग होते त्यांना सेपरेट देश पाहिजे होतं. मग काय झालं की नंतर 30 जूनला हे काही थांबलंच. नंतर 30 जून 1948ला नंतर काय सांगितलं की बरोबर 1 मिनिट फेब्रुवारी 20 फेब्रुवारी 1947 ब्रिटिश प्राईम मिनिस्टर सांगितले क्लेमेंट ॲटली सांगितले की ब्रिटिश रूल इन इंडिया 30 जून 1948ला आमचा भारतावरला अधिकार संपेल. ओके. पण याचा प्रॉब्लेम काय झाला की मग हे मागणी वाढलीच होती. मुस्लिम लीगची मागणी होती की सेपरेट पाकिस्तानसाठी. बरोबर. द ब्रिटिश गव्हर्नमेंट इट क्लिअर दॅट एनी कॉन्स्टिट्यूशन फ्रेम्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ऑफ इंडिया कॅन नॉट अप्लाय टू दोज पार्ट ऑफ द कंट्री विच वेअर अनविलिंग टू ॲक्सेप्ट इट. ऑन द सेम डे June 3, 1947 लॉर्ड माउंटबेटन द वायसरॉय ऑफ इंडिया पुट फोर्थ द पार्टिशन प्लॅन नोन ॲज माउंटबेटन प्लॅन. द प्लॅन वॉज accepted by the Congress and the Muslim League. Immediate effect was given to the plan by enacting the Indian Independence Act. Okay. नंतरचं काय इंडियन इंडिपेंडन्स बिल. आता लक्षात ठेवा इंडियन इंडिपेंडन्स बिल कधी जर इंट्रोड्यूस केलं असेल पार्लमेंटमध्ये तर ते केलं 4 जुलै 1947ला इंडियन इंडिपेंडन्स बिल इंट्रोड्यूस केलं पार्लमेंटने अँड रिसिव्ड द रॉयल ॲसेंट ऑन. त्याच्या 14 दिवसानंतर म्हणजे 18 जुलै 1947 द ॲक्ट केम इन टू फोर्स ऑन
ऑगस्ट 15, 1947. ओके. द इंडियन इंडिपेंडन्स बिल वॉज इंट्रोड्यूस इन द ब्रिटिश पार्लिमेंट. कधी केलं? इंडियन इंडिपेंडन्स बिल 4 जुलैला इंट्रोड्यूस केलं. त्याला परमिशन किंवा सही कधी मिळाली? 18 जुलै 1947 साली. ओके. ऑन द सेम डे जून पुट फॉर द पार्टिशन प्लॅन होण्याचं माउंट. नंतर काय फीचर्स ऑफ द त्याच्या ॲक्टचं काय काय फीचर्स बघूया. इट एंडेड द ब्रिटिश रूल इन इंडिया अँड डिक्लेअर्ड इंडिया इंडिपेंडंट अँड सॉवरेन स्टेट फ्रॉम द ऑगस्ट. आता इथं लक्षात ठेवा टर्म. इंडिया काय झालं? इंडिपेंडंट अँड सॉवरेन. ओके. सॉवरेन झालो आपण. ओके. इंडिपेंडेंट अँड सॉवरेन. ओके. कधी? 15 ऑगस्टपासून. ओके. लक्षात ठेव. नंतरचं काय आहे मित्रांनो की इट प्रोव्हाइडेड फॉर द पार्टिशन ऑफ इंडिया अँड क्रिएशन ऑफ 2 इंडिपेंडंट बाय द डॉमिनेंट पाकिस्तान अँड पाकिस्तान विथ द राईट टू सिसीड अँड पाकिस्तान विथ द राईट टू सिसीड फ्रॉम द ब्रिटिश कॉमनवेल्थ. इट अबॉलिश द ऑफिस ऑफ व्हाईसरॉयज, बरोबर, रद्द केलं. अँड प्रोव्हाइडेड फॉर द ईच डॉमिनियन अ गव्हर्नर जनरल. जे 2 डॉमिनियन म्हणजे कुठलं? भारत आणि पाकिस्तान. who was to be appointed by the British King on the advice of the Dominion Cabinet. His Majesty government in Britain was to have no responsibility with respect to the government of India or Pakistan. It empowered the Constituent Assembly of the 2 Dominions to frame and adopt any constitution for their respective nation and to repeal any act of the British Parliament, including the Independence Act as well. आता इथं काय केलं लक्षात ठेवा की तुम्ही. इट इम्पॉर्ट द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ द 2 डॉमिनंट टू फ्रेम. त्यांना तुम्ही म्हणजे भारताला आणि पाकिस्तानला तुम्ही कोणतेही कॉन्स्टिट्यूशन फ्रेम करायचा अधिकार देण्यात आला. ओके. फॉर द रिस्पेक्टिव्ह ब्रिटिश अँड टू रिपील एनी ॲक्ट ऑफ द ब्रिटिश पार्लिमेंट इन्क्लुडिंग द इंडिपेंडन्स ॲक्ट. ओके. त्यांनी नंतर काय झालं की ते म्हणजे कोणतेही भारत कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली कोणतेही कायदे रद्द करू शकत होती. इवन इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 सुद्धा रद्द करू शकत होते. ओके. नंतर काय आहे की एक मिनटं हे बघा. इट इम्पॉवर्ड द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ बोथ द डॉमिनियन, भारत आणि पाकिस्तान, टू लेजिस्लेट फॉर देअर रिस्पेक्टिव्ह टेरिटोरीज टिल द न्यू कॉन्स्टिट्यूशन्स वेअर ड्राफ्टेड अँड इन्फोर्स्ड. ओके. जोपर्यंत न्यू कॉन्स्टिट्यूशन येत नाही. ओके. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बोथ डॉमिनियन टू लेजिस्लेट, ते लेजिस्लेट फॉर देअर रिस्पेक्टिव्ह टेरिटोरीज. ओके. No act of the British Parliament passed after 15 August 1970 was to extend to either of the new dominion unless it was extended thereto by law of the legislature. लक्षात ठेवा. जर ब्रिटिश ह्या पिरियडमध्ये जर ब्रिटिश गव्हर्नमेंटनं जर कोणता पासनं 1 मिनटं 15 ऑगस्ट 1970 नंतर ब्रिटिशांनी जर कोणता कायदा वगैरे काही पास केला, रूल वगैरे, तर तो काही एक्सटेंड होणार नाही. ओके. अनलेस होऊ शकतो इट वॉज एक्सटेंड देअर टू बाय द लॉ ऑफ द लेजिस्लेटर. जर डॉमिनियन म्हणजे पाकिस्तान किंवा भारताचे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ठरवलं की हा कायदा आपल्याला हवा आहे तर तेव्हा होऊ शकतो. नंतर काय? इट अबॉलिश द ऑफिस ऑफ द सेक्रेटरी ऑफ स्टेट. सेक्रेटरी ऑफ स्टेटचं जे काही ऑफिस होतं ते रद्द केलं गेलं. तर सेक्रेटरी ऑफ स्टेटचं ऑफिस कधी आलेलं की 1858चा जो काय कायदा होता. ओके. त्यांना म्हणतो की गुड गव्हर्नन्सचा जो कायदा होता 1858, त्याच्यानुसार सेक्रेटरी ऑफ स्टेट आलेलं. मग त्यांना असिस्ट करण्यासाठी 15 जणांची बॉडी होती. ओके. फॉर कॉमनवेल्थ ॲबॉलिश झाले. ओके. अँड ट्रान्सफर्ड हिज फंक्शन टू, त्याचे जे काही कार्य वगैरे अधिकार होते ते सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर कॉमनवेल्थ अफेअर्सला ते अधिकार देण्यात आले. इट प्रोक्लेम्ड द लॅप्स ऑफ द ब्रिटिश पॅरामाउंटसी ओव्हर द इंडियन प्रिन्सली स्टेट्स अँड ट्रीटी रिलेशन विथ द ट्रायबल एरिया फ्रॉम 15 ऑगस्ट. हे झालं. इट ग्रँटेड फ्रीडम टू द इंडियन प्रिन्सली स्टेट्स आयदर टू जॉईन डॉमिनियन ऑफ इंडिया. त्यांनी असं सांगितलं की इंडियन प्रिन्सली स्टेट, समजा आता कोल्हापूरसारखं राज्य आहे, सातारसारखं राज्य आहे, ते काय करायचं, ते भारताकडे जाऊ शकतात किंवा पाकिस्तानकडे जाऊ शकतात किंवा ते स्वतःसुद्धा इंडिपेंडंट स्वतःसुद्धा ते राहू शकतात इंडिपेंडंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ इंडियन पाकिस्तान. इट प्रोव्हाइडेड फॉर द गव्हर्नन्स ऑफ ईच ऑफ द डॉमिनियन अँड द प्रोव्हिन्सेस बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट ऑफ 1835 till the new constitution were framed. The domination were however authorized to make modification in the act. ओके. ठीक आहे. नंतर ही deprived the British monarch of his right to veto bills or ask for reservation of certain bills for his approval. ओके.
म्हणजे जे ह्याच्या आधी कसं होतं, जे ब्रिटिश मोनार्कला वेटो पॉवर असायची एखाद्या बिलवर, ते काय सुद्धा केलं की डिप्रॉय त्यांचं तो हक्क काढून घेण्यात आला. ओके. बट दिस राईट वॉज रिझर्व फॉर द गव्हर्नर जनरल. पण गव्हर्नर जनरल जरी मोनार्कचा हक्क काढून घेण्यात आला असला तर गव्हर्नर जनरलचा तो कायदा त्यांना तो हक्क रिझर्व ठेवण्यात आला आहे. तसं द गव्हर्नर जनरल वूड हॅव फुल पॉवर टू असेंट टू एनी बिल इन द नेम ऑफ हिज मॅजेस्टी. म्हणजे गव्हर्नर जनरलला वेटो पॉवर, त्याची वेटो पॉवर आहे तशी ठेवण्यात आली. इट डिझिग्नेटेड द गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया अँड द प्रोव्हिन्शियल गव्हर्नर ॲज कॉन्स्टिट्युशनल हेड्स ऑफ द स्टेट. Okay, they were made to act on the advice of the respective council of ministers. It dropped the title of Emperor of India from the royal titles of the King of England. Okay. नंतर काय आहे, इट डिस्कंटिन्यूड द अपॉइंटमेंट ऑफ द सिव्हिल सर्व्हिस अँड रिझर्वेशन ऑफ पोस्ट बाय द सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. द मेंबर्स ऑफ द सिव्हिल सर्व्हिसेस अपॉइंटेड बिफोर 15 ऑगस्ट. आता हे काय केले की जे सिव्हिल सर्व्हिस म्हणजे आपण ते समजा UP त्यावेळी ICS असेल, इंडियन सिव्हिल सर्व्हिस असेल, किंवा IPS इंडियन पोलीस असेल, ते काय केले की डिस्कंटिन्यू, त्याची अपॉइंटमेंट डिस्कंटिन्यू केली. पण जे लोक 15 ऑगस्ट 1947 आधी जे काही त्यांच्या अपॉइंटमेंट झाल्या वूड कंटिन्यू टू द एन्जॉय ऑर बेनिफिट दॅट दे वेर इंटायटेड टू टिल दॅट टाईम. त्यांचे रिटायरपर्यंत ते सुद्धा त्याचा बेनिफिट घेऊ शकत होते. म्हणजे काय, समजा एखादा ICS झाला असेल 1940ला तर त्याचा 15 ऑगस्ट 1947ला त्याचा कालखंड संपणार नाही, तो तसा चालू राहील. ओके. अनलेस अँड अंटिल ही रिटायर्ड. ओके. नंतर काय झालं, ॲट दी स्ट्रोक ऑफ द मिडनाईट, हे तुम्हाला माहिती आहे की 47ला देश स्वतंत्र. मग लॉर्ड माउंटबॅटन बिकम द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ न्यू डॉमिनियन ऑफ इंडिया. हे लक्षात ठेवा, लॉर्ड माउंटबॅटन आपला फर्स्ट गव्हर्नर जनरल झाला. ओके. तर त्यानं काय केलं की ही सोर इन, त्यांनी जवाहरलाल नेहरूला जर कोणी शपथ दिली असेल, आता कसं समजा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे, समजा मोदी 2024 सत्तेवर आले तर त्यांना कोण देणार शपथ? द्रौपदी मुर्मू, ज्या कोण राष्ट्रपती आहेत आपल्या देशाच्या, महिला राष्ट्रपती आहेत. तर ते प्रधानमंत्री मोदींना किंवा कोण समजा राहुल गांधी झाले त्यांना सुद्धा शपथ देणार. तसंच ती पंडित नेहरूंना कोणी शपथ दिली होती? लॉर्ड माउंटबॅटनने दिली होती ॲज फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली ऑफ इंडिया फॉर्मड इन 1946 बिकम पार्लमेंट. ओके. जी कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली आपण सुरू म्हणजे 9 डिसेंबर 1946 पासून जे कामाला सुरुवात केली तीच त्याचं रूपांतर पार्लमेंटमध्येच झालं आपलं, हे लक्षात ठेवा. द मेंबर्स ऑफ द बोथ द इंटरिम गव्हर्नमेंट आणि 1946 अँड द फर्स्ट कॅबिनेट ऑफ, हे बघू आता. नंतर काय आहे की बाँड्रीज कमिशन होतं, लक्षात ठेवा मित्रांनो, रॅडक्लिफ कमिशन. ओके. ह्या रॅडक्लिफ म्हणायचं, रॅडक्लिफ नावाचं कमिशन होतं. ओके. रॅडक्लिफ कमिशन होतं, हेडेड बाय रॅडक्लिफ. पाकिस्तान इन्क्लुडेड द मग ते ठीक आहे, ते रॅडक्लिफ कमिशननं भारत आणि पाकिस्तानचं जे काही पार्टिशन आहे त्यांच्या ज्या बॉर्डर वगैरे आखून दिले. नंतर आता आपण एक चार्ट दिलं की इंटरिम गव्हर्नमेंट 1946 आणि फर्स्ट कॅबिनेट ऑफ द इंडिपेंडंट इंडिया 1947, हे लक्षात ठेवा. आता इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये मुस्लिम लीगचे सुद्धा मेंबर होते, बरोबर. मग आता लक्षात ठेवा की जवाहरलाल नेहरू व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द काउन्सिल. तुम्हाला माहिती गव्हर्नर जनरल त्याचा प्रेसिडेंट होता इंटरिम गव्हर्नमेंटचा. मग जवाहरलाल नेहरू कोण झाले? व्हाईस प्रेसिडेंट ऑफ काउन्सिल. त्यावेळी त्यांच्याकडे कोणतं एक्सटर्नल अफेअर, परराष्ट्र मंत्रालय, कॉमनवेल्थ रिलेशन हे खातं होतं. आता आपण खातेसुद्धा बघायचं. सरदार वल्लभभाई पटेल, तर तुम्हाला माहिती गृहमंत्री होते देशाचे. तसं त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मंत्री होते. आपण 1946 बघतो. ओके. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यांच्याकडे फूड अँड ॲग्रिकल्चर होतं, जे नंतर पुढं जाऊन 24 जानेवारी 1950ला जे देशाचे राष्ट्रपती झाले. ओके. त्यांच्याकडे फूड अँड ॲग्रिकल्चर मंत्रिपद होतं. नंतर जॉन मथाई, इंडस्ट्री अँड सप्लाय. जगजीवन राम, लेबर मिनिस्टर. सरदार बलदेव सिंग, डिफेन्स मिनिस्टर, लक्षात ठेवा. देशाचे पहिले संरक्षण मंत्री कोण होते? सरदार बलदेव सिंग. आणि लेबर मंत्री जगजीवन राम. ओके. नंतरचं काय आहे की होम मिनिस्टर पाहिलं आपण CH बाबा. ओके. वर्क्स, माइन्स अँड पॉवर. लिकायत अली खान पहिला फायनान्स मिनिस्टर होता इंटरिम गव्हर्नमेंटचा, लक्षात ठेवा. नंतर ती पाकिस्तानात गेला. त्याच्यानंतर तो जे काही मुस्लिम अब्दुल राब निस्तार, पोस्ट आणि एअर होते. असफ अली, रेल्वे अँड ट्रान्सपोर्ट. C राजगोपालाचारी होते, एज्युकेशन आणि आर्ट मिनिस्टर. I चौधरीगर होते, चुंद्रीगर. ओके. ते कॉमर्स मिनिस्टर होते. आणि गंजफर अली खान हेल्थ मिनिस्टर होते. आणि जोगिंद्रनाथ मंडल सुद्धा नंतर पाकिस्तानात गेले, ते लॉ मिनिस्टर होते. ओके. आता हे झालं 1946. आता 47ला काही फरक झाला त्याच्यामुळं प्राईम मिनिस्टर झाले ऑब्व्हियसली पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांच्याकडे कोणतं खातं होतं? लक्षात ठेवा. एक्सटर्नल अफेअर्स त्यांनी आहे तेच आपल्याला खातं ठेवलं इंटरिम गव्हर्नमेंटचं. तसंच कॉमनवेल्थ रिलेशनचं सुद्धा खातं ठेवलं. आणि सायंटिफिक रिसर्च, आता सुद्धा सायंटिफिक वगैरे हे खातं
प्रधानमंत्र्यांच्या अंडर आहे आपले सध्याचे. नंतर सरदार वल्लभभाई पटेल आहे तेच खातं राहील होम मिनिस्टर इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. नंतर काय डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे तेच खातं राहील, लक्षात ठेवा, फूड अँड ॲग्रिकल्चर. ओके. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याकडं एज्युकेशन मिनिस्ट्री आली आणि ती पहिली कोणाकडे होती? सी राजगोपालाचारीकडे होती. सी राजगोपालाचारी यांच्याकडे एज्युकेशन आणि आर्ट्सचं मंत्रालय होतं. ते आता मौलाना अबुल कलाम आझादकडं यांच्याकडं एज्युकेशन मंत्री पद आलं. देशाचे पहिले एज्युकेशन मंत्री म्हटलं तर मौलाना अबुल कलाम आझाद. नंतर जॉन मताईकडे रेल्वे अँड ट्रान्सपोर्टची जबाबदारी आली. ओके. जॉन मताई यांच्याकडे रेल्वे अँड ट्रान्सपोर्टची जबाबदारी आली. पहिले त्यांच्याकडे इंडस्ट्रीज अँड सप्लायज होतं, म्हणजे बदल झाला. त्यांच्याकडे आता रेल्वे, जॉन मताई यांनी रेल्वे मंत्री पदाची जबाबदारी. आर के शनमुंगन चेट्टी फायनान्स मिनिस्टर झाले त्यावेळी. ओके. लक्षात ठेवा, एक नाव महत्त्वाचं आहे, अर्थमंत्री होते. बी आर आंबेडकर माहिती आहे लॉ मिनिस्टर होते. जगजीवन राम लेबर मिनिस्टर होते. पहिल्यांदा सुद्धा ते जगजीवन राम लेबर मिनिस्टर होते. डिफेन्स आहे त्यांच्याकडे राहिलं सरदार बलदेव सिंग. राजकुमारी अमृत कौर हेल्थ मिनिस्टर झाले, महिला होत्या या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. टोटल 15 महिला होत्या, ते आपण नंतर बघू. नंतर सी एच बाबा कॉमर्स मिनिस्टर झाले. सी एच बाबा कोण झाले? लक्षात ठेवा, कॉमर्स मिनिस्टर, जे पहिले वर्क्स माइन्स अँड पॉवर होते. ओके. नंतर काय आहे की रफी अहमद किदवाई कम्युनिकेशन मंत्रालय, कम्युनिकेशन मिनिस्टर झाले. ओके. मग आता प्रश्न आला की 1947 15 ऑगस्ट 1947 जे काही मंत्रिपद होते, ओके, त्याच्यामध्ये जवळ 14 मंत्री होते, बरोबर. तर त्यातले मुस्लिम किती होते? मुस्लिम होते 2, लक्षात ठेवा. तर कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद आणि दुसरे होते रफी अहमद किदवाई, त्यांच्याकडे कम्युनिकेशन मंत्रालय होते, रफी अहमद किदवाई. सी एच बाबा कोण होते? कॉमर्स झालं. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडस्ट्रीज अँड सप्लायज, जे आपण त्यांना जनसंघाचे नेते म्हणतो, श्यामप्रसाद मुखर्जी इंडस्ट्रीज अँड सप्लायज. व्ही एन गाडगिळ सुद्धा होते, वर्क्स माइन्स अँड पॉवर, जे पहिले सी एच बाबा सांभाळायचे. सेचाला वर्क्स माइन्स अँड पॉवर ते खातात व्ही एन गाडगिळकडे आलेलं. ओके. आणि सी एच बाबांच्याकडे कॉमर्सचं खातं आलेलं, लक्षात ठेवा. ना आता मग दुसरा एक प्रश्न आहे की रिपीट मंत्री किती झाले? पहिल्या 1946 जे गव्हर्नमेंट होतं त्यावेळी 14 मंत्री होते. 1947 देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा 14 मंत्री होते. पहिले कॅबिनेट हे इंटरिम गव्हर्नमेंट झाले, इंटरिम गव्हर्नमेंट. तर 14 मेंबर होते. मग आता नेहरू रिपीट झाले, सरदार वल्लभभाई पटेल रिपीट झाले. ओके. मौलाना अब्दुल कलाम ह्याच्यात नव्हते, ते ह्याच्यात आले. जॉन मताई इथं होते, इथं आले. सी एच बाबा इथं होते, इथं आले. असे टोटल लक्षात ठेवा 7 जण लोक रिपीट झाले. प्रश्न येऊ शकतो आपल्या प्रिलिम्सला, खूप महत्त्वाचं आहे. रिपीट 7 लोक रिपीट झाली, लक्षात ठेवा तुम्ही. ओके. 1946 इंटरिम गव्हर्नमेंटमधून 1947 जे काही आपलं फर्स्ट कॅबिनेट होतं इंडिपेंडंट इंडियाचं, त्याच्यामध्ये 7 लोक रिपीट झाले. तर मित्रांनो, आता आपला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड हा चॅप्टर संपलेला आहे. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही डिटेलमध्ये हा व्हिडिओ बघा. ओके. काय थोडं मी आता इथून पुढं नीट लिहायचा प्रयत्न करेन. ओके. स्क्रीनवर. आणि तुम्ही सुरुवातीला हा चॅप्टर वाचून घ्या, नंतर हा मग माझं लेक्चर बघा. ओके मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.